सगळ्यांना गुड इव्हनिंग. 10वीचा बोर्ड पेपर कशा पद्धतीने लिहावा यासंबंधी आपण 3 दिवसीय वर्कशॉप जी 3 दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. तर त्याचा आजचा पहिला दिवस आहे. तर सर्वप्रथम भक्ती ज्युनियर अकॅडमीच्या या लाईव्ह सेशनमध्ये सगळ्यांचं पहिला मनःपूर्वक स्वागत. अ, या सेशनचं जे विभाजन आहे ते 3 दिवसांमध्ये केलेलं आहे. जसं की तुम्हाला यापूर्वीसुद्धा सूचना आलेली होती. ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण काय बघणार आहे? तुम्हाला सुरुवातीला सुद्धा याच्याबद्दल सांगितलेलं आहे, की 3 दिवसीय हा मास्टर क्लास असणार आहे. ठीक आहे. 10वी बोर्डामध्ये स्कोअर कसा करायचा यासंबंधी हा वर्कशॉप आहे. याच्यामध्ये मराठी माध्यम आणि त्याच्यानंतर सेमी इंग्रजी माध्यम या 2 विद्यार्थ्यांसाठी आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो काही अभ्यासक्रम असेल 10वीच्या बोर्डासाठी त्याच्यावर आधारित हे जे आपलं आहे ते सेशन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सुरुवातीला नमूद केलेल्या होत्या. जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, की पहिल्या दिवशी आपण काय बघणार होतो, तो टॉपर कशा पद्धतीनं पेपर लिहितात याच्यासंबंधी आपण पहिल्यांदा चर्चा करणार होतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण वेळेचं नियोजन कसं असावं, ट्रिकी प्रश्नांची जी काही कल्पना असेल त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार होतो. आणि शेवटच्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवशी ठीक आहे. तर शेवटच्या मिनिटातील ब्रह्मास्त्र टिप्स म्हणजे शेवटच्या वेळेमध्ये तुम्हाला वेळेचं नियोजन कसं करायचं या संदर्भात याच्याशिवाय सुद्धा जसं की तुम्हाला मागील वर्षाचे जे पी-वाय-क्यू असतील म्हणजे मागील वर्षी जे होऊन गेलेले पेपर वगैरे असतील, त्याचीसुद्धा तुम्हाला पी-डी-एफ सेंड केली जाईल. त्याच्यानंतर सुद्धा काही बेसिक कन्सेप्ट किंवा काही नोट्स बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला सेंड केले जाईल. याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे, की हा YouTubeवर अपलोड झालेला तुम्हाला जरी स्क्रीनवर दिसत असेल, तरी तो सर्च इंजिनमध्ये कुठे दिसणार नाही. म्हणजे तुम्ही ऐनवेळी तो व्हिडिओ YouTubeवरती जर सर्च कराल, तर तो तुम्हाला दिसणार नाही आहे. ह्याला सबस्क्रिप्शन प्लॅन म्हणतात, जो की ज्या विद्यार्थ्यांनी ह्या संदर्भात पेड केलं होतं, ठीक आहे. ज्यांनी नाव नोंदणी केली होती. ती लिंक फक्त त्याच विद्यार्थ्यांना सेंड केली जाईल आणि तो जो व्हिडिओ आहे, तो फक्त त्यांच्याशीच मर्यादित राहणार आहे. ठीक आहे. एक सूचना अशी, की या व्हिडिओची लिंक तुम्ही इतर कुणालाही शेअर करायची नाही आहे. ठीक आहे. हा एक सबस्क्रिप्शन प्लॅन आहे पेड व्हिडिओ असल्यामुळं, ठीक आहे. काही प्रोटोकॉल तुम्हाला फॉलो करायचे आहेत, तर तुम्ही हा जो तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड केले जातील पुढचे 3 दिवस, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही याची लिंक तुमच्या मोबाईलवरून व्यतिरिक्त इतर कुणालाही शेअर करायची नाही आहे. जर तुम्हाला आता सध्या म्हणजे तुम्ही लॉग इन कसं केले तुम्हाला माहीत आहे, की त्याच्यामध्ये काही युजर आयडी पासवर्ड तुम्हाला दिलेला आहे आणि त्या वेबसाईटमधून लॉग इन केल्यानंतर, त्या पेजमधून लॉग इन केल्यानंतरच तुम्ही हा व्हिडिओ बघण्यासाठी सक्षम आहात, एबल झालेले आहात. तर हा व्हिडिओ तुम्हाला इतर मोबाईलवर सोडता येणार नाही आहे, सगळ्यात महत्त्वाची सूचना. किंवा याचा कोणताही भाग कट कॉपी करून वापरणे किंवा अदर साईटवरती अपलोड करणे हा खरं तर एक चुकीचा प्रकार आहे किंवा एक तो आपण गुन्हा आहे असं म्हणू शकतो. तर हा फक्त इंडिव्हिज्युअल पर्सनली फक्त तुमच्या मर्यादितच हा व्हिडिओ राहायला पाहिजे. तुम्ही अनलिमिटेड वॉच टाईम याच्या संदर्भात घेऊ शकता. जर तुम्हाला तो व्हिडिओ परत-परत बघायचा असेल, तर तुम्हाला सेम युजर आयडी आणि लॉगिन वापरून त्या वेबसाईटवरून लॉग इन करायचं आणि त्याच्यामध्ये जी लिंक असेल, तिथं तुम्ही ॲट अ टाईम तो व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता. ठीक आहे. जास्त वेळ न घेता सेशनकडे आपण वळूया. ठीक आहे, सेशनकडे वळूया. जर तुम्हाला काही शंका असतील, तर तुम्ही तिथं खाली याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स दिलेला आहे. तुम्ही तिथं विचारू शकता. आता प्रत्येकाच्या कमेंटचं व्हिडिओमध्ये उत्तर देणं बऱ्याच वेळा शक्य नसतं, तर तुम्हाला तिथं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तिथं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा तुम्हाला जो काही ऑफिशियल नंबर प्रोव्हाईड केलेला आहे WhatsApp नंबर, त्याच्यावरती तुम्ही टेक्स्ट करू शकता. कॉल करायचा नाही आहे. तुम्ही टेक्स्ट करू शकता आणि तुमच्या पूर्ण शंकांचं निरसन करू शकता. आता याच्यामध्ये 10वीच्या बोर्डाचं कोणतंही टाईम टेबल ॲड केलं नाही. तुम्हाला 10वीच्या बोर्डाचं टाईम टेबल आलेलं आहे. तुम्ही त्या पद्धतीनं अभ्यास चालू केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फक्त आता रिव्हिजन चालू असतील. काही जण रोज फक्त पेपर सोडवत आहेत. पण ज्या 10वीच्या बोर्डाच्या संदर्भात अजूनही काही गोष्टी आपल्याला माहीत नसतील, तर त्या बेसिक गोष्टींबद्दल पहिला आपण चर्चा करायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यातील उत्तरपत्रिकेवरची जे 2 महत्त्वाचे स्टिकर्स असतात, इथून आपण सुरुवात करूया, की ज्यावेळेला तुम्ही कव्हर पेज ओपन करता, त्या कव्हर पेजवरती नेमकं ते जे 2 स्टिकर दिलेले असतात, ते नेमकं काय असतात? ठीक आहे. कारण ते जे कव्हर पेजवरती दिलेले स्टिकर आहेत, ठीक आहे. ते आपल्याला या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरती त्याला व्यवस्थित पेस्ट करायचं असतं. पेपर लिहिण्यापूर्वी सगळ्यात काही जर महत्त्वाचा मुद्दा असेल, तर त्याच्यावरती बारकोड आणि तुमचा होलोग्राफ स्टिकर असेल, तो व्यवस्थित पेस्ट करणे. ठीक आहे. तुमच्या विजयाची सुरुवात पहिल्यांदा या स्टिकरपासून होते, जर तुम्ही हे व्यवस्थित केलं असेल तर. तर ह्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि ते तिथं गोंधळून जातात. कॉन्फिडन्स तुमचा लेव्हल लो होता आणि त्याच्यामुळं पुढची उत्तरपत्रिका सोडवताना नकळत आपला हात जड जातो. ठीक आहे. तर या संदर्भात सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया, की नेमकं हे 2 स्टिकर काय असतात? तर जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, की हा जो पहिला एक
ब्लॅक स्टिकर दिसतो आहे, ठीक आहे. त्याला होलोग्राफ स्टिकर म्हणतात. तुम्ही तुमची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पेजवरती त्याचा वापर होणार आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबरचा तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल, तो एक सॅम्पल स्टिकर आहे. हा बारकोड स्टिकर आहे. तर याच्यामध्ये ज्या रेषा उभ्या दिलेल्या आहेत, तर काय असतं याच्यामध्ये विद्यार्थ्याची पूर्ण माहिती असते. पूर्ण विद्यार्थ्याच्यामध्ये कुंडली दडलेली असते. मग अगदी तुमचा सब्जेक्ट कोड असेल, त्या विद्यार्थ्याचं वय असेल, त्या सगळ्या संदर्भातल्या त्या माहिती त्या कोडमध्ये पेस्ट केलेल्या असतात. आणि तुम्हाला तो बारकोड स्टिकर व्यवस्थित लावायचा आहे. लावताना आपल्याला काय बघायचं आहे, की त्या बारकोडवरती तुमचा सब्जेक्ट कोड वगैरे दिलेला असतो, तर तोच व्यवस्थित स्टिकर आलाय का बारकोड स्टिकर? कारण प्रत्येक विषयासाठी त्या बारकोड स्टिकरमध्ये काही नंबर असतात, ते वेगवेगळे असतात. तुमच्या हॉल तिकीटवर ते दिलेलं असणार आहे, ठीक आहे, सब्जेक्ट कोड वगैरे. तर पेस्ट करायच्या अगोदर तसं होत नाही, पण बघून घ्यायचं आहे, की मी आज मराठीचा पेपर देतोय, तर त्याचाच तिथं कोड नंबर दिलेला आहे का? ह्या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. कदाचित तुमचे त्याच्यावरती रोल नंबर असतात. आता इथं एक महत्त्वाचा प्रश्न असा, की बऱ्याच वेळेला टेक्निकल इश्यू म्हणूया आपण, ठीक आहे. काही वेळेला ते मिटलं जातं किंवा थोडंसं पुसलं जातं, तर घाबरून जायचं का? अजिबात जायचं नाही. तुमच्या बोर्डाच्या त्या हॉलमध्ये जे कोणी तुमचे सुपरविजन करणारे पर्यवेक्षक असतील, तर त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे, की माझ्या या स्टिकरवरील काही मजकूर मिटलेला आहे, ठीक आहे. किंवा ते दिसत नाही, तर या संदर्भात काय करता येईल? ते त्याला व्यवस्थित त्यांच्या पद्धतीने हँडल करतात. याच्यामध्ये तुमचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाहीये. ह्या जर 2 गोष्टी कळल्या आपल्याला, तर त्याच्यानंतर अजून एक चर्चेचा भाग राहतो तो म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ह्या गोष्टी फॉलो करत नाही. जसं की तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल, की त्या कव्हर पेजच्या बॅक साइडला विद्यार्थ्यांसाठी सूचना दिलेल्या असतात. 24-25 प्रकारच्या सूचना असतात. ते एकदा सगळं काही वाचून घ्यायचं आहे. बरं सर प्रत्येक वेळेला ह्या 24 सूचनामध्ये वेळ घालवायचा का? तर अजिबात नाही. ठीक आहे. भाषाविषयीच्या संदर्भात एकदा मराठीचा जरी वाचला तरी तुम्हाला इंग्लिश, हिंदी, संस्कृतच्या वेळेला तेच लागू पडणार आहे. ह्याच्यामध्ये काही चेंज होणार नाही. भूगोलच्या बाबतीत एकदा वाचून घ्या कारण त्याच्यासोबत तुम्हाला आलेख दिला जातो. ठीक आहे. गणिताच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला तो आलेख सोबत येतो. तर त्याच्यानंतर अशा काही ॲडिशनल गोष्टी ज्या उत्तरपत्रिकेसोबत आपल्याला येत असतात. ठीक आहे. नकाशा वगैरे येत असतो. तर त्यामुळे त्यावेळच्या सूचना त्या उत्तरपत्रिकेच्या 2 नंबरच्या पानावर आपल्याला व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. आता हे सगळं फॉर्मॅट मी वाचायला वेळ नाही घालवणार. तुमच्याकडे नमुना उत्तरपत्रिका जवळच्या स्टेशनरीमध्ये मिळते. ती अगदी 4 ते ₹5 मिळणारी एक उत्तरपत्रिका असते. ठीक आहे. 4 ते ₹5 मिळणारी उत्तरपत्रिका तुम्ही जर पर्चेस केला, तर त्याच्यावरच्या व्यवस्थित सूचना वाचून घ्या. बोर्डाच्या आणि या सूचनांमध्ये 90% ते 95% सिमिलॅरिटी असते. ठीक आहे. याच्यानंतर आता तो महत्त्वाचा भाग होता, की सर हा कोड पेस्ट कुठं करायचा आहे? तर त्यावरती एकदाच मी जर तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलं, तर नंतर आपल्याला नक्कीच त्या भागाकडे जाता येईल. तर जर तुम्हाला आता इथं स्क्रीनवरती दिसत असेल, तर आता तो आपल्याला बारकोड जो दिलेला आहे, तो समोरच्या बारकोड स्टिकर इथे लावा जे दिलेला आहे, तुम्हाला बरोबर बारकोड स्टिकर कुठं लावायचं तुम्हाला जे काही दिलेलं आहे, तो बरोबर तुम्हाला त्याच चौकटीमध्ये पेस्ट करायचं आहे. मग हे पेस्ट करत असताना बरोबर तुम्हाला त्या बारकोडच्या त्या लाईनमध्ये यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बारकोडच्या चौकटीमध्ये बरोबर तुम्हाला तिथं तो बारकोड पेस्ट करायचा आहे आणि तो ब्लॅक जो कव्हर असेल, तो बरोबर त्या सॉरी त्या पेपरवरती ठीक आहे. तुम्हाला बरोबर पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. बारकोड आणि होलोग्राफ्ट लावण्याच्या वेगवेगळ्या वेळा आहेत. आपल्याला पहिला फक्त आणि फक्त या भागातला जो बारकोड आहे तो पेस्ट करायचा आणि होलोग्राफ्ट पेस्ट करण्यासाठी आपल्याला नंतर दिलं जातं किंवा बरेच पर्यवेक्षक एकाच वेळा तुम्हाला दोन्ही गोष्टी देतात आणि तुम्हाला दोन्ही गोष्टी पेपर संपेपर्यंत व्यवस्थित हाताळायच्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तो बारकोड सॅम्पल, बारकोड स्टिकर आहे तो पेस्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर जो काळ्या रंगाचा स्टिकर असेल तो आपल्याला हा स्टिकर पेस्ट केल्यानंतर ठीक आहे. हा स्टिकर ज्यावेळेला तुम्ही पेस्ट कराल, तर तो स्क्रीनवरती तुम्हाला एक फोटो दाखवलेला आहे तशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो, की हा जो भाग आहे, ठीक आहे. हा इथून अर्धा भाग आतपर्यंत गेलेला. ह्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या डिटेल असतात. हा बारकोड व्हाईट रंगाचा चिकटवल्यानंतर त्याच्यावरती हा खाकी किंवा काळ्या रंगाचा एक होलोक्राफ्ट स्टिकर मिळतो. तो बरोबर या अर्ध्या भागातून आपल्याला इथं चिकटवायचा असतो. तिथं रेषा मारलेल्या असतात. तुम्हाला पूर्ण सूचना दिलेली असते, की कोणत्या भागामध्ये कोणतं स्टिकर लावायचं आहे. हे महत्त्वाचं काम. आता हे केल्यानंतर काय याच्यावरती आपण जवळपास 10 मिनिटं घालवली. तर तुम्हाला पेपर संपेपर्यंत पहिलं पान अगदी जीवापेक्षा जास्त जपायचं आहे. म्हणजे काय, की याच्यावरती चुकूनही म्हणतो मी, चुकूनही ठीक आहे.
कुठेही या बोर्ड पेपरच्या पहिल्या पेजवरती चुकून तुमच्याकडे अशी खूण झाली, एखादा तारांकित मुद्दा झाला, तुम्ही चुकूनही याच्यावरती कच्चं काम केलं, तर तुम्ही या परीक्षेतून अपात्र होता. सगळ्यात महत्त्वाची सूचना. तर हे जे पहिलं पान आहे, ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित हाताळायचं आहे, जोपर्यंत तुम्ही त्या पर्यवेक्षकाच्या हातामध्ये ती उत्तरपत्रिका देत नाही. ठीक आहे? या संदर्भात या सूचना होत्या. हे पहिल्या पेजच्या बाबतीत इतकं आहे असं नाही. अजून त्याच्यामध्ये भाग आहे तर याच्यावरती तुम्हाला काय-काय भरायचं आहे बघा. तर इतकं सगळं केल्यानंतर बारकोड संबंधी सुद्धा तुम्हाला तिथं सूचना दिलेली आहे. त्याच्यानंतर हा जो पहिला रकाना इथं दिसतो आहे तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला विषयाचं नाव जे काही असेल ते लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आज मराठीचं आहे, तर मराठी. बरोबर त्या बॉक्समध्ये तुम्हाला ते व्यवस्थित बसलं पाहिजे. ठीक आहे. पेपर क्रमांक दिला असेल तो द्यायचा आहे. तुमचा जो काही दिनांक असेल तो व्यवस्थित तिथं लिहायचा आहे. उत्तर लेखनाची भाषा मराठी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सप्लिमेंट्स अटॅचड जे दिलेलं आहे, तिथं तुम्ही आत्ता काहीच फिल नाही करायचं. शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आठवणीने जर तुम्ही अतिरिक्त पुरवणी घेतली असेल, सप्लिमेंट घेतली असेल तर, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी ही मेन बुकलेट जी आहे ॲन्सर बुक, ती एक आणि त्याच्यानंतर मी एक सप्लिमेंट घेतली. तर तिथं 1 आणि टोटलमध्ये आपल्याला इथं 2 लिहायचं आहे. पहिलाच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तिथं 1 घेणारच आहे म्हणून 1 लिहून ठेवायचं नाही किंवा टोटल 2 लिहायला सुद्धा गडबड करायची नाही. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. त्याच्या खालचा बॉक्स तुम्ही बघू शकता, की उमेदवाराकडून घडलेल्या गैरमार्गासंबंधी केंद्र संचालकाचे अभिप्राय लाल शाईमध्ये. तुम्ही काही जर गैरवर्तन कराल, कॉपी अलाउड आहे, काही होत नाही 10वीला कडक तपासलं जात नाहीत. असे जे गैरसमज तुम्ही बघत असता, हाताळत असता, तर ते पहिला गैरसमज डोक्यातून काढून टाकणं गरजेचं आहे. याच्यानंतर ठीक आहे, याच्यानंतर या पेजवरती आपल्याला अतिरिक्त काहीही भरायचं नाहीये. फक्त जर इतका भाग भरला, तर त्याच्यानंतर आपण आपल्या उत्तरपत्रिकेकडे जायचं आहे. मग त्या होलोकॉपच्या खाली जर अजून काही तुम्हाला जर शंका असतील, तर त्यासुद्धा आत्ताच आपण काय करूया, त्या शंकाचं निरसन करून घेऊया. जसं की इथं तुम्हाला केंद्र क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी. मग तुमचा 1, 2, 3, 4 जो काही असेल, बरोबर त्या इतर रेषांना न चिटकता त्याच्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने लिहायचं आहे. बैठक क्रमांक तुमचा इथं अंकामध्ये लिहिला जातो, जो काय असेल तुमचा F216 वगैरे, वगैरे. त्याच्यानंतर त्या अक्षरात लिहिण्याची सुद्धा एकदा प्रॅक्टिस करून घ्या. म्हणजे त्या छोट्या चौकटीमध्ये इंग्रजी अंकांमध्ये लिहिताना व्यवस्थित पूर्ण बसेल का? किंवा मराठीत लिहिलं तर व्यवस्थित बसेल ते बघा आणि त्याच्यानंतर परीक्षार्थीची स्वाक्षरी, म्हणजे तुमची जी काही साईन असेल, ठीक आहे, ती इथं येणार आहे. खाली पर्यवेक्षकाची स्वाईन असेल, इथं तुमची साईन येणार नाही. घाईगोंधळ करून गडबड करायची नाही. या व्यतिरिक्त या भागामध्ये तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टी भरायच्या नाहीयेत. तर त्याच्यानंतर आपण आपल्या सॉरी. त्याच्यानंतर आपण आपल्या आता मेन मुद्द्याकडे वळूया. ठीक आहे. होलोक्रॉपच्या बाबतीत जर कोणाला काही शंका वगैरे असेल, तर ते तुम्ही तिथं विचारू शकता. ठीक आहे. डे 1मध्ये आपण बघणार होतो, की टॉपर पेपर कसा लिहितात, या संदर्भात आपण पहिल्यांदा हे जे आपलं सेशन असेल, तर आपण त्याला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा टॉपर पेपर कसा लिहितात हे बघत असताना, ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. जसं की या भागामध्ये इथं तुम्हाला प्रश्न क्रमांक दिलेला आहे. म्हणजे जो तुमचा मेन प्रश्न असेल, प्रश्न पहिल्यामध्ये परत काही उपप्रश्न असतील 1, 2, 3 वगैरे. तर जो महत्त्वाचा पहिला प्रश्न, की प्रश्न पहिला सोडवा असं किंवा मराठीमध्ये दिलेला आहे. की खालील प्रश्नांची उत्तरे द्या. मग ते छोटे-छोटे असतील, रिकाम्या जागा असेल, जोड्या लावा असेल, एका वाक्यात उत्तरे द्या. तर तो सगळ्यात पहिला महत्त्वाचा जो अंक असेल तो या ठिकाणी येणार प्रश्न पहिला. त्याच्यानंतर मग त्याच्यामधलं अ, ब जे काही असेल ते तुम्ही इथं लिहिणार आहात. अ मधला कितवा प्रश्न सोडवताय तर मी आता दुसरा सोडवतोय. तर मी इथं लिहिणार आणि त्याच्यानंतर लिहायला सुरुवात करायची आहे. त्याच्यानंतर आता टॉपरचा पेपर तर दाखवायचाच आहे, पण त्या व्यतिरिक्त बरेच विद्यार्थी रंगरंगोटीमध्ये किंवा अतिरिक्त डिझायनिंगमध्ये वेळ घालवतात आणि त्यांचा बोर्डाचा जो काही वेळेचं नियोजन आहे ते सगळं बिघडतं. तर मी ह्या गोष्टी दाखवल्या तुम्हाला. फक्त इतक्याच करायच्या आहेत. त्यांनी आधीच 2 रेषा तुम्हाला डाव्या समासासाठी दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जास्तीच्या रेषा मारू नका. फक्त एवढ्याच रेषा मारायच्या आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या लिखाणाला पटपट सुरुवात करायची आहे. डाव्या बाजूला सर रेषा मारण्याची गरज आहे का?
तर नाही. पण जर तुम्हाला मारायचीच असेल, जर तुम्हाला व्यवस्थित म्हणजे तुम्ही जर इथून लिहायला सुरुवात केली, ठीक आहे. मी इथून काहीतरी लिहायला सुरुवात केली आणि मला कळतच नाही, की म्हणजे कधी माझं या ठिकाणी संपून जाईल लिहायचं, तर खालच्या वळीला मी लिहित येत असताना, ठीक आहे, एक्स-वाय-झेड मी इथं काहीतरी लिहित गेलो आणि माझं इथं अचानक संपते. मग ह्या भागाचं जर मला नियोजन होत नसेल, तर हे मी ज्यावेळेला खाली-खाली इथं लिहत जाईन, तर त्यावेळेला ते दिसायला बरोबर दिसणार नाही किंवा अक्षर तुमची एका बाजूला उतरती कळा लागल्यासारखं दिसतील. तर अगदी मी 1 सेंटीमीटर सुद्धा म्हणत नाही. 1 सेंटीमीटरपेक्षाही कमी रेषा तुम्ही या ठिकाणी मारून घेतलात तरी सुद्धा चालेल. पट्टीचा वापर करून उजव्या बाजूला अगदी नकळत एक छोटी रेष मारायची आहे. खालच्या बाजूला रेष मारायची नाही, वरच्या बाजूला सुद्धा रेष मारायची नाही आणि लगेच आपण लिहायला सुरुवात करायची आहे. फक्त इतकंच आपल्याला जे काही रेषा मारण्याची जी प्रक्रिया आहे, ती फक्त आपली इतकीच असणार आहे. ठीक आहे. फक्त मी इथं रेष मारली आणि त्याच्यानंतर जो मुख्य प्रश्न होता तो त्याच्यानंतर अ, ब, ड जे काही असेल आणि त्याच्यातला परत मी कितवा क्रमांकाचा प्रश्न सोडवतोय फक्त आपल्याला इतकं लिहायचं आहे. वरच्या बाजूला रेषा मारण्यात वेळ घालवायचा नाही आणि खाली सुद्धा रेषा मारण्याला वेळ घालवायचा नाहीये. तर टॉपरसुद्धा अशाच पद्धतीनं लिहितात. हे सगळ्या विषयाला तुम्ही असं करू शकता. मात्र म्हणतोय, की गणित, भूमिती या विषयांसाठी ही रेष न मारता, ठीक आहे. मी काय म्हणतो, ही रेष न मारता तुम्ही किमान इथं 1.5 ते 2 सेंटीमीटरची डायरेक्ट इथं एक रेष घेऊ शकता. एक रेष इथं घेतलं आणि तुम्ही इथं कच्चे काम करू शकता. आता कच्चे काम करण्याचे 2 प्रकार सांगतोय. तुम्हाला प्रश्नपत्रिकेवर कुठंही कच्चं काम करायचं नाहीये. ठीक आहे. उत्तरपत्रिकेवरतीच तुम्हाला कच्चं काम करायचं आहे. जसं की मला इथे विचारलेलं आहे, की x प्लस 2 ठीक आहे, इज इक्वल टू 10 वगैरे विचारलंय. तर मला ह्या जर एक्सची जर व्हॅल्यू काढायची असेल, तर याचं कच्चं काम तुम्ही इथंच करू शकताय किंवा पायथागोरस थेरमच्या संदर्भात काहीतरी विचारलेलं असेल आणि मला त्या संदर्भात काहीतरी कच्चं काम करायचं आहे, तर तुम्ही त्याच्या व्हॅल्यू इथंच कच्च्या कामामध्ये ॲड करून, ठीक आहे. तुम्ही त्याच्या व्हॅल्यू इथंच कच्च्या कामामध्ये ॲड करून इथं मांडणी खाली करू शकता आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर इथं लिहू शकता. म्हणजे कच्चं काम आणि त्याच्यानंतर तुमचं मुख्य उत्तर हे जर एकमेकाच्या समोर राहिले, तर तुम्हाला ते सोडवायला थोडंसं बरं जातं. मी अगेन सांगते, की इथं फार तर 1 ते 1.5 सेंटीमीटर फक्त इतकीच रेषा घ्या. याच्यापेक्षा जास्त घेऊ नका. कारण तुम्हाला इथं उत्तर लिहायला मग जागा राहणार नाही. हे कसं लिहायचं, या बेसिक गोष्टी पहिल्या होत्या. हे आपल्याला कळलं असेल, की किती रेषा मारायच्या आहेत, कुठं काय लिहायचं आहे, या व्यतिरिक्त काही लिहायचं नाही. कच्चे काम कशाने करावे, तर कच्चं काम तुम्ही नक्कीच पेन्सिलनी करू शकता. ठीक आहे. किंवा पेनाचा वापर केला तरीसुद्धा हरकत नाही. कच्चे काम करताना सुद्धा तुम्ही जर एखादं समीकरण काहीतरी सॉल्व्ह करत आहात, तर त्याचं कच्चं काम काही मुलं करतात, एकदम इथं सोडवतात. तर अचानक त्याची दुसरी स्टेप येते, ती तिसरी स्टेप, ते सगळं काय होतं आपल्याला नंतर कळत नाही, की कुठे काय सोडवलेलं. तर त्याऐवजी आपल्याला काय करायचं, की ज्यावेळेला आपण कच्चं कामसुद्धा करतो, फॉर एक्झाम्पल मी आता एक्सची व्हॅल्यू काढत होतो, ठीक आहे. तर कच्चं काम करायचं तर व्यवस्थित लिहून घ्या. एक्स प्लस 2 इज इक्वल टू 10 ठीक आहे. त्याच्यानंतर मग एक्स बरोबर जे काही असेल 10-2 मग त्याच्यानंतर एक्स बरोबर किती इथं 8 वगैरे मला मिळाले, जे काही असेल ते, ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही पहिला करून घ्या. ते व्यवस्थित जर त्या स्टेप बाय स्टेप केलेल्या असतील, तर तुम्हाला ते लगेच उत्तरसुद्धा सापडेल, की मी उत्तर कुठं लिहिलं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला जर खोडायचं असेल, तर व्यवस्थित सावकाश खोडून घ्या. ते पान जास्त काळवंडणार नाही, काळपट पडणार नाही किंवा सगळ्यात महत्त्वाचं फाटून जाणार नाही, याची दक्षता घ्या. किंवा किंवा म्हणतोय, तुम्हाला हे करायचंच नसेल, तुम्हाला वाटतं की माझं कच्च्या कामामध्ये जास्त मी पेज खराब करतो, तर सरळ ही रेष मारू नका. तुम्ही जी सुरुवातीला सांगितलेली होती, एक अर्धा सेंटीमीटरपेक्षा पण खूप छोटीशी रेष, फक्त तीच मारा. ही जी 1-1.5 सेंटीमीटरची रेष होती, ती अजिबात मारू नका आणि त्याच्यानंतर तुम्ही शेवटच्या पानावरती जायचं आहे. ठीक आहे? शेवटच्या पानावरती जायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला पूर्ण तो पेज जो आहे, तो सगळा कच्च्या कामासाठी वापरायचा आहे. शेवटचं एक पान तुम्ही कच्च्या कामासाठी वापरू शकता. तिथं तुम्हाला घरातून कोणतंही अतिरिक्त कच्चं पान म्हणून घ्यायला चालणार नाही. तुम्ही पाटी वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. ठीक आहे. आता ही गोष्ट निघाली आहे, तर ह्या गोष्टीसुद्धा नंतर राहून जायला नको म्हणून पहिलाच सांगितलेलं बरं, की तुम्हाला तिथं स्मार्ट वॉच वापरता येणार नाही. डिजिटल क्लॉक जो काही असेल तुमचा, ठीक आहे, बॅटरीवरती चालणारा तो सुद्धा वापरता येणार नाही. साधं सिंपल काट्यांचं जे घड्याळ असेल फक्त तुम्ही ते तिथं वापरू शकता. पाण्याची बॉटल सोबत कॅरी करू शकता. त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रिंटेड मजकूर नको म्हणजे जी बिसलेरी बॉटल वगैरे मार्केटला मिळते ती चालणार नाही. घरातली कोणतीही साधी वगैरे बॉटल नाही ज्याच्यावरती कोणतंही स्टिकर नसावं, ट्रान्सपरंट बॉटल असायला
हवी. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं, की आता आपण पहिल्यांदा बघूया, की टॉपर जे आहेत ते पेपर कशा पद्धतीने लिहितात. तर आता जे काही सांगितलं तुम्हाला होतं, त्याच्यामध्ये काही शंका बारकोड, होलोग्राफच्या बाबतीत असेल किंवा कोणत्या रेषा माराव्या, कुठं काय त्याच्या संदर्भात काही शंका? ठीक आहे. आता एक डेमो पेपर दिलेला आहे तुम्हाला. ही बोर्डाकडून मागवलेली जी फोटोकॉपी असते, म्हणजे तुम्हाला उत्तरपत्रिकेच्या संदर्भात बरेच विद्यार्थी आपली त्याची प्रतसुद्धा मागवून घेऊ शकत असतात. ठीक आहे. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत असतात. तर ते सुद्धा समजून घ्या. तशा पद्धतीचा हा एक भाग आहे. म्हणजे हुबेहूब एका विद्यार्थ्याचीच मागील काही वर्षांची उत्तरपत्रिका आहे. ठीक आहे. आता या संदर्भात बघा, आपण प्रत्येक गोष्टींवरती बारकाईनं लक्ष देऊया, की त्यांनी कसा पेपर सोडवलेला आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याचे गुणसुद्धा बघूया, की साधारणतः विद्यार्थ्याला त्या किती गुण पडलेले असू शकतात. सगळ्यात पहिल्यांदा बघा, त्यानं प्रश्न क्रमांक 1 तो किंवा ती कुठल्याही विद्यार्थ्याचा असेल, त्यानं ते घातलेलं आहे. विभाग 1 गद्य वगैरे लिहिलेलं आहे. आता हे लिहायला वेळ नका घालू. ठीक आहे. तुम्ही प्रश्न पहिल्या मधलं सोडवताय. ठीक आहे. बोर्डाला सुद्धा माहिती आहे ना. तर विभाग 1 गद्य-पद्य लिहायला वगैरे त्याच्यामध्ये वेळ नका घालू. आता इथं अ, ठीक आहे. तिथं काही रिकाम्या जागा विचारल्या असतील. मी त्याची प्रश्नपत्रिका इथं दाखवत नाहीये. फक्त उत्तरपत्रिकेवरती आपण चर्चा करतोय, गेस करूया. तिथं आपल्याला वाक्य, कारणे किंवा रिकाम्या जागा विचारलेल्या आहेत. तर त्यांनी काय केलेलं या विद्यार्थ्यानं, इथं तो प्रश्न लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच तिथं खाली रोमन अंक घालून त्याचं उत्तर लिहिलेलं आहे. उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावरती येणारे वाक्य, "नाही ती भानगड आहे." असं उत्तर लिहिलं. मग उत्तर लिहून तो गवसला का नाही, त्याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये इथं घातलेलं आहे आणि त्याच्या खाली एक अंडरलाईन केलेली आहे. हे केल्यामुळं काय झालं, की उत्तर तपासणाऱ्याला पटकन कळालं, की ओके त्याचं उत्तर इथं खाली आहे आणि त्याला अधोरेखित सुद्धा केलेलं आहे. बरेच विद्यार्थी काय काय करतात, की तो प्रश्नसुद्धा लिहितात, उत्तरसुद्धा लिहितात, नाही असं नाही. पण होतं काय, की त्यासमोरच म्हणजे इथं लिहून टाकतात ते नाही ती भानगड आहे. इतकं लिहितात. ना त्याला कंस करतात, ना चौकट करतात. ठीक आहे, काहीच करत नाहीत, अंडरलाईन करत नाहीत. मग नंतर त्या पर्यवेक्षकाला सुद्धा थोडंसं इरिटेट होतं, की नेमकं यानं उत्तर कुठं लिहिलंय? शोधायला लागतं. आणि इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे, की तुमचा बोर्डाचा जो काही पेपर आहे, एका विद्यार्थ्यावरती फार फार तर ते 4 मिनिटंच खर्च करतात. 4 मिनिटामध्ये तुम्ही इतकं जे 80-100 मार्कांचं लिहिलेलं आहे, ते सगळं तपासून घेतात. मग इथं सगळ्यात पहिला महत्त्वाचा, तुमची एकाने एक ओळ वाचली जाते का? अजिबात नाही. म्हणजेच काय, तुमचे जे आय-एम-पी कीज आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्ही तिथं नमूद केलं आहे का, हे पहिल्यांदा बघितलं जातं आणि त्याच्यावरून तुमचा पेपर कशा पद्धतीनं प्रेझेंटेशन आहे हे ठरत असतं. मग त्या विद्यार्थ्यानं उत्तर लिहिताना खालच्या ओळीमध्ये उत्तर लिहिलेलं आहे, त्याला अधोरेखित केलेलं आहे, व्हेरी गुड. त्याच्यामुळे काय होतं, की अ, त्याची जी उत्तरं होती ती पटपट शोधायला सुद्धा बरी जातात. तुमचा इतका मोठा पेपर तपासायचा आहे, रोज 100-150 मुलांची पेपर तपासली जातात आणि जर अशा विद्यार्थ्याचं किचकट आहे, खाडाखोड आहे आणि त्याच्यानंतर उत्तर लवकर सापडत नाहीये मलाच, तर मी तुम्हाला मार्क देईल का? तर अजिबात नाही. ठीक आहे. म्हणजे आपल्या हातचे मार्क, आपण उत्तरं बरोबर लिहिलेली आहेत, पण राहतं काय, की तुमचं जे प्रेझेंटेशन आहे, तेच तुम्ही व्यवस्थित केलं नसल्यामुळं तुमच्या हातचे मार्क काय होत असतात, जाताना आपल्याला दिसतात. म्हणून प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आता 2 विद्यार्थ्यांनी हाच पॅराग्राफ, ठीक आहे, या विद्यार्थ्यानं जे लिहिलं होतं, दुसऱ्या विद्यार्थ्यानं सुद्धा अशीच उत्तरे लिहिली आहेत. मात्र एकापुढे एकच उत्तरे घेतलेली आहेत. म्हणजे इथंच पहिला मुद्दा घातला, लगेच दुसरा मुद्दा घातला. इथं दुसरा मुद्दा घातला आणि लगेच उत्तर लिहायला सुरुवात केली. तर ते सगळंच असं भेळ होईल. दिसणारच नाही उत्तर कुठे आहे. ठीक आहे. मग तुम्ही जर त्या पर्यवेक्षकाच्या ठिकाणी असाल, तर कोणता पेपर निवडाल? नक्कीच मी पहिला पेपर निवडेल, ज्यानं सुटसुटीत लिहिलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. उत्तरांच्यामध्ये एक-एक ओळ सोडलेली आहे. जेणेकरून मला ते पॉइंटसुद्धा शोधणं पटपट होऊ शकतं. मला तिथं कुठेही त्रास होत नाहीये. मग याच्यावरून पहिली गोष्ट काय कळते, की ह्या विद्यार्थ्याला जर सादरीकरण चांगलं करता येतं, म्हणजेच नक्की तो हुशार आहे, हे पहिलं समीकरण होतं. ठीक आहे. कारण तुम्ही ज्यावेळेला उत्तर येत नसताना जे काही सगळं किचकट काम करतात, ते सुद्धा त्यांना कळत असतं. मग याच्यानंतर काय, की तुम्हाला सांगितलं, की उत्तराचं पहिला रिकाम्या जागा असेल, जोड्या लावा एका वाक्यात. त्याची उत्तरे कशी असली पाहिजेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत, तर इथं तुम्हाला अ, म्हणजे गट अ दिला जाईल. ठीक आहे. गट अ आणि त्याच्यानंतर इथं ब गट असेल. अशा पद्धतीने तुम्हाला जोड्या लावा असतात. ठीक आहे. मग आता पहिला आपला दुसरा एक धडा आहे बघा, सॉरी, बोलतो मराठी. ठीक आहे.
मग बोलतो मराठी जर धडा आहे, तर त्याच्या संदर्भात एक काहीतरी वाक्य विचारलं असेल किंवा लेखकाचं नाव असेल किंवा आजी कुटुंबाचा आगळा अशा नावाचा एक आपला धडा आहे. तर त्याच्या लेखकाच्या संदर्भात किंवा त्यातल्या एका व्यक्तीच्या संदर्भात काही विचारलं असेल आणि असे वेगवेगळे इथे पर्याय दिले जातात. आपल्याला सोडवताना काय करायचं आहे, की या ठिकाणी अ गट लिहिला असेल, तुम्ही तो प्रश्न लिहिला. ठीक आहे. त्याच्यासमोर एक बाणचिन्ह करायचं आहे आणि लगेच त्याच्यासमोर उत्तर लिहायचं आहे. त्याच्या संदर्भात एक्स-वाय-झेड जे काही उत्तर विचारलं असेल ते लिहायचं आहे. त्यानंतर 2 अंक घातला. ठीक आहे. आजी कुटुंबाचा आगळ संदर्भात काहीतरी आलं होतं. तर आपल्याला तिथं जे काही उत्तर असेल तर त्याच्यासमोर जे काही असेल तर बाणचिन्ह करून लिहायचं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, की या बाणचिन्हांचा किंवा त्याच्यासमोर उत्तर लिहिण्याऐवजी ते त्यांनी दिलेले पर्याय ॲज इट इज उतरून घेतात आणि त्याच्यानंतर होतं काय, की अ, ते अशा तिरक्या रेषा मारून जोड्या लावतात. ठीक आहे, असं करून वगैरे. मग 1-2 असेल तर ठीक आहे. 3-4 असतील तर ते काहीच कळत नाही नेमकं कोणतं उत्तर कुठं जोडलेलं आहे, कोणता बाण कुठे गेलेला आहे आणि ते तपासणाऱ्याला सुद्धा प्रचंड डोकेदुखी होते. तर जोड्या लावायच्या संदर्भात नेहमी आपण काय केलं पाहिजे, समोर बाण करून त्याची उत्तरं लिहिली पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न सगळे कॉपी करण्याची गरज नसते. फक्त रिकाम्या जागा सांगितलेलं आहे. डायरेक्ट तुम्ही ह्या रिकाम्या जागासुद्धा असं भरून फक्त त्याचा अंक घालून उत्तरं लिहू शकताय. पूर्ण वाक्य लिहिला नाही म्हणजे तुमचे मार्क जातात असं होत नाही. त्याच्यानंतर खाली तिथं तक्तासुद्धा दिलेला आहे. तर तक्ता बनवताना आपल्याला इथं मी भाषा विषयासाठी तुम्हाला स्टेन्सिलचा वापर करा हे सुचवेल. ठीक आहे. स्टेन्सिल आता हे काय असतं तुम्हाला भूगोलचा स्टेन्सिल माहीत असेल, की ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा नकाशा, भारताचा नकाशा, देशाचा नकाशा ते सुद्धा बोर्ड अलाउड करतं. मात्र एक भूमितीच्या संदर्भात एक नकाशांची सुद्धा बाजारामध्ये एक पट्टी मिळते. ठीक आहे. ती अशा पद्धतीची असेल अगदी ₹10-20 ना मिळते. तुमच्या कंपासच्या साइजची असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्रिकोण असतो, चौकोन असेल, आयत, स्क्वेअर, रेक्टँगल सगळ्या आकृत्या त्याच्यामध्ये असतात. ही पट्टी तुम्ही सोबत न्या. त्याच्या दोन्ही बाजूला अंकसुद्धा दिलेले असतात. 1, 2, 3, 4, 5 ह्या बाजूला सुद्धा. म्हणजे तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता. मात्र या स्टेन्सिलचा उपयोग फक्त आणि फक्त तुम्ही काय करा, की अशा पद्धतीचे हे बनवण्यासाठी वापरा. तक्ते बनवताना, फ्लो चार्ट वगैरे बनवताना, पाई चार्ट बनवताना वापरा. का? तर ज्यावेळेला तुम्ही स्केल घेऊन रेषा मारत बसता, तर त्याच्यामध्ये प्रचंड वेळ जातो. ह्याच्यामध्ये हा मधला भाग पोकळ असतो, तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त पेन ठेवून एकदा जर गिरवलं, तर ती सुंदर अशी आकृती लगेच तयार होते आणि वेळ वाचतो. स्टेन्सिलचा सगळ्यात महत्त्वाचा जर काय उपयोग असेल, तर आपल्याला वेळ वाचवण्यासाठी स्टेन्सिल वापरा आणि दुसरं याच्यामुळं प्रेझेंटेशन चांगलं दिसतं. स्टेन्सिल कुठं वापरावं तो तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे. आता ते तुम्हाला तिथं तो चार्ट बनवायचा आहे, तिथं वापरा. तुम्हाला एखादं ब्रॉड क्वेशन लिहिताना, मोठं उत्तर लिहिताना तुम्हाला त्या संदर्भात सुद्धा आकृत्यांमध्ये सुद्धा दाखवू शकता. मी ते नेक्स्ट सेशनला दाखवेन कारण आजचं सेशन जरा जास्त मोठं व्हायला नको. तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला त्या गोष्टी समजूनच जातील. तिथं सुद्धा तुम्ही या स्टेन्सिलचा वापर करू शकता. तर मार्केटमध्ये 10 ते ₹20 ना मिळून जाईल तुम्हाला आता, ठीक आहे. तर असं एक नकाशांचा स्टेन्सिल तुम्ही त्यांना म्हणू शकता, नकाशांची पट्टी म्हणू शकता. ते तुम्ही बाजारामधून पर्चेस करू शकता. आता तुम्ही या विद्यार्थ्याचं जर पहिलंच पेज बघितलं, तर इथं कोणत्याही प्रकारची खाडाखोड तुम्हाला अजिबात दिसत नाही. पहिल्या पेजवरती मी तर म्हणेल, की पहिले 3 पेज इतकं शांत डोक्याने लिहा, की तिथं कुठंही खाडाखोड दिसता कामा नये. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन म्हटल्यासारखं तुमचे पहिले 3 पान एकदम दिसायला सुंदर, सुटसुटीत, आकर्षक असायला पाहिजे. जेणेकरून पेपर तपासताना सुद्धा त्या पर्यवेक्षकाचा मूड चांगला असला पाहिजे. त्या पर्यवेक्षकाचा मूड जर चांगला असेल, तर तुमच्या इकडे मार्क वाढणार आहेत. हे एक कटू वास्तव आहे. ठीक आहे. तर त्यानं कशा पद्धतीनं केलं? त्याच्यानंतर बघा त्याचं जे सेकंड पेज होतं त्यानं सुद्धा तिथं नंबर घातलेला आहे. म्हणजे कोणत्या प्रश्नाचा भाग मी सोडवतोय. ठीक आहे. मग त्यातला उपप्रश्न वगैरे जो काय असेल त्यानं त्यातला तिसरा भाग सोडवायला सुरुवात केलेली आहे. आता बघा त्यानं जे शॉर्ट क्वेशन किंवा ब्रॉड क्वेशन लिहिताना त्या उत्तराची सुरुवात कशी केली? इथं बघा उपास या पाठात एकेरी अवतरणचिन्हामध्ये दाखवलेला त्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमामध्ये. या पाठात लेखक पु. ल. देशपांडे ठीक आहे. आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आपल्याला सांगतात पूर्णविराम. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, की भाषा विषयामध्ये विरामचिन्हांचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. विरामचिन्ह कोणती वापरायची हे आपल्याला माहीतच पाहिजे. विरामचिन्हांची लिस्टसुद्धा तुम्हाला देणारच आहे. त्याचसोबत पहिल्या 2 ओळीमध्ये हे वाचता क्षणी कळतं, की या विद्यार्थ्याला याच्याबद्दल प्रचंड माहिती आहे. कशावरून कळालं? तर सगळ्यात पहिला त्यानं पाठाचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर लेखकाचं नावसुद्धा लिहिलं. म्हणजेच काय फक्त रिकाम्या जागा किंवा जोड्या लावासाठी आपल्याला पाठ करायचं नाही आहे. तर शॉर्ट क्वेश्चन किंवा ब्रॉड क्वेश्चन आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने सादरीकरण करण्यासाठी तुम्ही पहिल्या 2 ओळींची सुरुवात नेहमी अशी करायची आहे. ठीक आहे. उपास्य पाठात लेखक जे कोणी असतील
त्यांनी काय सांगितलेलं आहे. इतकं जरी सांगितलं तर नक्कीच पुढच्याला वाटतं, की अरे ह्या विद्यार्थ्याला याचं उत्तर माहिती आहे. अगदी तो धड्याचं नाव, विरामचिन्हांचा वापर करतोय, लेखकाचं नाव लिहितोय, तर तुम्ही हुशार आहात हे पहिलाच. पण बघा, उभयान्वयी शब्दयोगी अवयव वापरताना सुद्धा सगळ्या विरामचिन्हांचा तिथं वापर झालेला आहे. पण झोप कमी झाली, तर वजन उतरते असे वाटल्यामुळे त्यांना या गोष्टीचा फरक पडला नाही. अशा प्रकारे आपले वजन कमी करण्यासाठी लेखकाने खूप प्रयत्न केले. ठीक आहे. आता 2 ते 4 मार्कांसाठी आलेला प्रश्न जो असेल, ठीक आहे. चार्ट बनवायचा होता आणि त्याच्यावरती मला वाटतं त्याच्या संदर्भात तुम्हाला एक माहितीसुद्धा लिहायची होती. तर 2 ते 3 मार्काचा असेल तर तिथं 1.5 मार्क मिळालेले आहेत. प्रेझेंटेशन चांगलं असल्यामुळं. तुम्ही स्टार्ट टू एंड जर लिहायला सुरुवात केली असती, तर ते दिसायला बरोबर दिसत नाही. आता ही जी उजव्या बाजूला ह्या विद्यार्थ्यानं रेष ओढली होती, त्या रेषेपर्यंत सुद्धा तो विद्यार्थी टच करत नाहीये. तुम्ही अगदी इथपर्यंत येऊ शकला असता. ठीक आहे. इथपर्यंत आला तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये. पण ती तुमची एक बॉर्डर आहे, सीमारेषा आहे. तुम्हाला ती ओलांडायची नाही. त्याला टच केला तरी सुद्धा ते बरोबर दिसणार नाही. थोडंसं त्याच्यामध्ये अंतर राहिलं पाहिजे. हे ऐन बोर्डावेळी होणार नाही. तुम्हाला याच्या संदर्भात घरी प्रॅक्टिस करावी लागेल. आता तो तक्ता होता, ठीक आहे. तर तक्त्यानंतर जर शॉर्ट क्वेशन आला तर मात्र किंवा ब्रॉड क्वेशन लिहायचा असेल तर मात्र हा जो उपास शब्द इथून सुरुवात केला, इथून न करता आपण इथून सुरुवात करायची. पहिला थोडंसं स्पेस द्यायचा, पॅराग्राफ पाडायचा. इथून लिहायचं आणि त्यानंतर लिहित-लिहित तुम्ही खाली इथं येणार आहात, पूर्णविराम देणार आहात. म्हणजे काही गोष्टी समजल्या, टॉपर कसं लिहितात. उत्तरांमध्ये सुद्धा सगळ्या विरामचिन्हांचा ते वापर करतात. त्याच्यानंतर रेषा उजव्या बाजूला, डाव्या बाजूला बरोबर ओढलेलं असतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर खाडाखोड जरी झाली, तरी फक्त त्याच्यावरती ते एखादी तिरपी रेष, अगदी डार्कसुद्धा नाही. ठीक आहे. एखादी तिरपी रेष ओढतात आणि त्यानंतर ते काय करतात, लिहायला सुरुवात करतात. आता बघा इथं पुस्तकात पुस्तकात असं झालेलं. पण ते त्यांनी दुर्लक्ष केलं. पेपर तपासणाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. का केलं? कारण पहिल्या 2-3 ओळीमध्ये त्या विद्यार्थ्याचं प्रेझेंटेशन चांगलं होतं. त्यांनी असं गृहीत धरलं, की या विद्यार्थ्याला बरोबर येतच, तो हुशार आहे. खाडाखोड जास्त दिसत नाही आहे. म्हणजे काय? तुम्ही जर प्रेझेंटेशन चांगलं द्याल, तर नक्कीच तुमच्या काही गोष्टी अशा दुर्लक्ष करून तुम्हाला तिथं मार्क मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर रेखा मावशीची कामीच्या संदर्भात जो काही प्रश्न होता, तिथं 2 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे. आता हा झेरॉक्स आहे म्हणून दिसत नाही, पण इथं बॉक्स होता. ठीक आहे. इथं बॉक्स हा होताच. बॉक्स बनवलेला होता. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न पहिलाच अजून चालू आहे. तर दार उघडणारा तिथं जे काही प्रश्न विचारला असेल, तर त्याच्यासमोर डॅश करून त्याच्यासमोर एक बॉक्स केलेला आहे. बॉक्स करायचं का? तुमच्याकडे वेळ असेल, तुमचं लिखाण फास्ट असेल, नक्की करा. नसेल तर त्याला फक्त तुम्ही कंस केलं तरी सुद्धा चालेल. मोठा डॅश घ्या, हायफन घ्या किंवा बाणचिन्ह करा. ठीक आहे. 2 मार्क मिळाले. आता त्याच्यानंतर या पद्धतीनं उत्तरं त्यांनी लिहिली. आता इथं बघा, की वाढत्या प्रदूषणामुळे वृक्षतोड केल्यामुळे जागतिक तापमानवाढीसारखी भीषण संकट आपल्यावर आले आहे, वगैरे जे काही उत्तर लिहिलं आणि त्याच्यानंतर सायकल चालवण्याचा करूया संकल्प, पृथ्वी वाचवण्याचा, प्रदूषण कमी करण्याचा हाच एक विकल्प. हे त्यांनी चारोळी टाइप जे काही उत्तर लिहिलं किंवा पुस्तकातील जो भाग लिहिला, तो उत्तरामध्ये ॲज इट इज न घेता खालच्या ओळीला घेतलं. ठीक आहे. मग त्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवलं आणि कवितेच्या रूपात लिहिलं, तर ते आणखी जास्त प्रेझेंटेशन चांगलं होईल. इथं 2 मार्क मिळाले. इथं सुद्धा आपल्याला 2 मार्क मिळाले. ठीक आहे. त्यानंतर अपठित गद्य जे तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचे सुद्धा प्रश्न येतात. तिथं सुद्धा बघा त्यांनी काय केलेलं आहे पहिला, की शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती 2 बॉक्स बनवलेले आहेत. एक मानसिक शक्ती विकसित होते आणि त्याच्यानंतर एक बौद्धिक शक्ती विकसित होते. त्यानंतर स्त्री शिक्षणाचे जे काही चांगले परिणाम होते, ह्याला मुद्देसूद उत्तर लिहिणं म्हणतात. हा जो भाग लिहिलेला आहे म्हणजे स्त्री शिक्षणाचे जे काही चांगले परिणाम, तो मुद्दा घातला, त्याच्यासमोर डॅश केला आणि त्याच्यासमोर न लिहिता खालच्या ओळीपासून लिहायला सुरुवात केली, तरीसुद्धा हे दिसायला चांगलं दिसतं. कारण जो पर्यवेक्षक आहे तुमचा हा पहिला मुद्दा बघतो. ठीक आहे. याच्यावरतीच तुम्ही लिहिलंय का हे पहिला तो बघतो आणि त्याच्यानंतरच तो ठरवतो, की हा विद्यार्थी काय लिहिला असेल त्याला एक अंदाज येतो आणि त्यानंतर तो तिथं मार्क गुणदान करायला आपल्याला तिथं सुरुवात करताना दिसतो. आता विद्यार्थ्याची अक्षरं सुंदर आहेत किंवा ॲव्हरेज आहेत त्याच्यावरती बोलत नाही. पण काही विद्यार्थ्यांची अक्षरं अगदी मोत्यासारखी कोरलेली असली तरीसुद्धा किंवा त्या तुलनेने ह्या विद्यार्थीचे अक्षरं थोडीशी आपण कमी म्हणूया. तरीसुद्धा ह्या विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळत आहेत का? प्रेझेंटेशन तुमचे अक्षरं म्हणजे अजून एक बोर्डच्या पेपरमध्ये तुमची उत्तरं देत असताना अक्षरं मॅटर करत नाहीत. मात्र समोरच्याला ते वाचता आलं पाहिजे इतकं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता जो पहिला भाग होता प्रश्नाचा, ठीक आहे. तर त्या संदर्भात बघा, इथं 2 गुण मिळाले होते. त्याच्यानंतर या भागामध्ये 2, परत इथं 2 गुण मिळाले होते. इथं 2, या ठिकाणी 1.5. त्याच्यानंतर पहिल्या पानावरती 2, वरच्या बाजूला 2. आता तर ते काय करतात
तुम्हाला हे सुद्धा दाखवतो, की पर्यवेक्षक ते गुणगान कसं करतात. बघा इथं सब्जेक्ट जो क्वेश्चन नंबर असेल त्यांनी अ, आ, ई जे काही असेल दिलेलं आहे. पहिल्या प्रश्नामध्ये त्याला 5.5 मार्क मिळाले, तर ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर आमध्ये 6 मार्क मिळाले, 4 मध्ये आणि त्यानंतर तिथं टोटल किती झाली. आता इथं 6 आणि 4 10 आणि 15.5 ठीक आहे. 15.5 न देता तुम्हाला तिथं 16 केलेलं आहे. सरळ हाताने तुमचा मार्क वाढतो किंवा 15.5 झाल्यामुळे तिथं 16 देण्याची पद्धत आहे. तिथं लगेच ते मार्क वर लिहून देतात पर्यवेक्षक. म्हणजे ज्यावेळेला तुमचा बोर्ड पेपर तपासला जाईल त्यावेळेला. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही अशी एखादी फोटोकॉपी मागून घेता, तर तुम्ही आतल्या बाजूचे सगळे मार्क आणि त्यानंतर ह्या भागामध्ये जे काही मार्क दिलेले आहेत, ठीक आहे, हे दोन्ही तुम्ही चेक करून बघू शकता. त्याच्यानंतर आता पद्याच्या बाबतीत त्या विद्यार्थ्यांना जे काही उत्तरं लिहिलेली आहेत आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथं पी-टी-ओ म्हणजे मागे पहा वगैरे असं लिहिलेलं आहे. खरं तर हे लिहिण्याची गरज नाहीये. त्यांना माहीत आहे, की मागं तुम्ही अजून पेपर भरलेला आहे वगैरे आणि त्याच्यानंतर इथे एक तिरपी रेघ ओढलेली आहे. आता हे पर्यवेक्षकानं रेघ ओढण्याची शक्यता आहे. त्या विद्यार्थ्यांना ओढलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं बघा शब्दांनी त्याचा अर्थसाठी इथं सुंदर अशी चौकट करून लिहिलं आहे. इथं पहिला शब्द लिहिलं. ठीक आहे. त्याचे अर्थ जे काही होते ते लिहिलं. दारिद्र्य म्हणजे काय गरिबी, हरगडी म्हणजे प्रत्येक वेळी, सहाय्य म्हणजे मदत, दुनिया म्हणजे जग, संसार वगैरे ही उत्तरं लिहिली. ठीक आहे. आता ह्या विद्यार्थ्याचा पेपर बघताना एक कौतुकाची गोष्ट काय, की खाडाखोड आपल्याला जास्त दिसतच नाही. आता बघा मी ह्या 9व्या पेजपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे. ह्या विद्यार्थ्याची पहिली 3 पान तर सोडा, पण 9 पानापर्यंत असं कुठेही पेपर तुम्हाला जास्त खाडाखोड झालेला दिसत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर ह्या विद्यार्थ्यानं आता इथं काय केलेलं आहे, की प्रश्न दुसरा हा क्रमांक तर घातला. ठीक आहे. या ठिकाणी अ, ओके. हा दुसरा क्रमांक तर घातला. पण ते लिहिता-लिहिता तो विद्यार्थी थांबला किंवा घाई-गडबडीमध्ये ते पान सोडलं. आता पर्यवेक्षक नंतर काय करतात, तुमची या पेजवरती अशी फुले मारून टाकतात. ठीक आहे. तुम्ही तिथं काही करायचं नाहीये. काळा किंवा निळा पेन वापरायचा आहे. चुकून रिकामा राहिला असेल तर सांगतो तुम्ही तिथं काही करायचं नाहीये. आता अ, घाई-गडबडीमध्ये असं पेज वगैरे राहता आपलं कामा नये हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बघा प्रस्तुत कवितेचे कवी "अंकेला मी दास तुझा." तर संत नामदेव. प्रस्तुत कवितेचे विषय किती सुंदर पद्धतीनं ते प्रेझेंटेशन केलेलं आहे. वेळोवेळी तिथे रेषा मारलेल्या आहेत, अधोरेखित केलेलं आहे. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल, की सर लिहिण्यामध्ये वेळ घालवायचा की अधोरेखित करण्यामध्ये? ते तुमच्या स्पीडवरती डिपेंड करतं. तुमचं लिखाण फास्ट असेल, तर तुम्ही लिहिता-लिहिता पटकन रेषा मारू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना पहिला पेपर सोडवणं मॅटर करतं, तर त्यांनी शेवटच्या 10 मिनिटामध्ये पेपर व्यवस्थित संपल्यानंतर शेवटच्या 10 मिनिटामध्ये अधिक रंगरंगोटीचं कामसुद्धा तुम्ही तिथं करू शकता. ठीक आहे. परत बघा इथं, की याची चिंता होते किंवा जे काही होतं त्यांनी खोडण्यासाठी काय केलं, फक्त एक आडवी रेघ किंवा एक तिरपी रेघ पुरेशी आहे. जास्त खाडाखोड करून मी सर चुकलो आहे, हे त्यांच्या नजरेला असं दाखवून देऊ नका इतकं मोठं खाडाखोड करून. एक विद्यार्थी फार सुंदर डिझाइन करतात त्याला. पूर्ण ही चौकट भरून टाकतात. तर असला तिथं बालिशपणा पेपरला करण्यामध्ये वेळ घालवण्यात अर्थ नाही. आता इथं बघा, आता प्रश्न दुसरा ह्या विद्यार्थ्याचा इथं संपला. ठीक आहे. प्रश्न दुसऱ्यामधलं अ, ब, क, ड काय असेल, तर त्यानंतर जे काही ओळी राहतील त्या तुम्ही आवर्जून मुद्दाम सोडून द्यायच्या आहेत. रेष वगैरे मारायचं नाही. पण हा जो सगळा भाग आहे, हा तुम्ही सोडून द्यायचा. एक गोष्ट स्वतंत्र प्रश्न स्वतंत्र पेजवरती. ठीक आहे. हे मुद्दा पहिला जास्त लक्षात ठेवायचा. आता बघा, प्रश्न तिसरा इथं चालू झाला स्थूल वाचन. विभाग 3 स्थूल वाचन लिहिलं. हे लिहायला वेळ नका घालवू. ठीक आहे. होमी बाबाच्या संदर्भात जे काही विचारलं होतं, त्याच्यावरती उत्तर लिहिलं. तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं, तर विरामचिन्हांचा व्यवस्थित वापर झालेला आहे. डॅश केलेला आहे. ठीक आहे. आणखी जे काही कमी वाटते, की ते शेवटच्या भागाला तुमची जी ओळ सोडण्याची जागा आहे, त्याच्यामध्ये एक सातत्य नाही आहे, कन्सिस्टन्सी नाही आहे. तर ते एका ओळीमध्ये जर येत असेल किमान इथपर्यंत, तर ते दिसण्यासाठी सुद्धा चांगलं दिसतं. ठीक आहे. आणि बघायला डोळ्यांना ते आरामदायक वाटतं. ठीक आहे. तिसऱ्या प्रश्नाचं इथं गुंतानं दिलेला आहे. कशा पद्धतीनं काय झालं? आता बघा तिसरा प्रश्न संपला. परत त्या विद्यार्थ्यानं काय केलेला हा सगळा भाग सोडलेला आहे. तुम्ही सुद्धा सोडायचा आहे. चौथा प्रश्न, ठीक आहे. चौथ्या प्रश्नावरती इथं आपण आलो. तर तिथं जी काही उत्तरं होती, ती लिहिली. अगदी सुंदर अंक घातलेला आहे. त्याच्यामधलं 1चं उत्तर असेल, 2चं जे काही उत्तर असेल. रोमन संख्या आणि इंग्रजी अंक दोन्हीचा व्यवस्थित वापर करा. ठीक आहे. मुद्दे लिहिण्यासाठी तुम्ही रोमन अंकाचा वापर करू शकता. प्रश्नचिन्ह जो काही उपप्रश्न आहे त्याच्यासाठी 1, 2, 3 ही इंग्रजी अंक वापरू शकता आणि ठिकाणी रोमन अंक वापरू शकता. ठीक आहे. चौथा प्रश्न झाला, की त्याच्यानंतर
चौथा प्रश्न तुमचा समजा किंवा असा एखादा स्वतंत्र प्रश्न फक्त 3 ते 4 ओळीमध्येच तिथं संपला. एवढ्या भागामध्येच अगदी 25% भागामध्ये संपला. तरीसुद्धा तुम्ही खालचा भाग पूर्णपणे कोरा सोडायचा आहे. तुम्हाला कोणी विचारणार नाही, की तुम्ही इतका भाग कोरा का सोडलेला आहे. बघा 5वा प्रश्न, नवीन प्रश्न, नवीन पेजवरती. कारण तुम्हाला इथं नमूद करायचं आहे ते प्रश्न क्रमांक कितवा. तुम्ही घाई-गडबडीमध्ये समजा चौथा प्रश्न माझा इथंच संपला, या भागामध्ये आणि मी 5वा प्रश्न इथं घेतला. चालेल का? चालेल. पण तपासणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा गोंधळ व्हायला नको म्हणून आपण ते पान सोडून द्यायचं आणि पुढच्या पेजवरती जायचं हे नेहमी लक्षात ठेवा. इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारची खाडाखोड, ठीक आहे? किंवा कुठून मार्क कट करावे याच्यासाठी तुम्हाला जास्त काही इथं तुम्हाला वावच राहणार नाहीये. या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यानं तिथं पेपर सोडवलेला आहे. आता एक कथालेखन करायचं होतं बघा. आळस माणसाचा शत्रू आहे. सगळ्यात पहिल्यांदा कथालेखन असेल किंवा ब्रॉड क्वेशन लिहिताना सुरुवातीला अगदी 4 ते 5 सेंटीमीटर तुम्हाला समाज सोडायचा आहे. पट्टी घेऊन सोडू नका, अंदाजे सोडा. त्याच्यानंतर लिहत-लिहत गेलं, की एक पॅराग्राफ संपला. आता पॅराग्राफ कुठं संपवायचा तुमच्या इच्छेनुसार संपवा. तो पॅराग्राफ इथं संपला पाहिजे असं काही नाहीये. त्यानंतर बघा दुसरं त्या संदर्भात लिहिताना परत इथं भाग सोडलेला आहे. ठीक आहे, पॅराग्राफ पाडलेला आहे आणि त्यानंतर लिहायला सुरुवात केलेली आहे. इथं सुद्धा विरामचिन्हांचा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला इथं दिसेल व्यवस्थित वापर केलेला आहे आणि हे झाल्यानंतर त्या कथेचं तात्पर्य लिहायला सुद्धा हा विद्यार्थी किंवा ही विद्यार्थिनी विसरलेली नाही. तात्पर्य लिहिलं, ठीक आहे. कधीही आळशी बनू नये, कारण आळसा माणसाचा शत्रू आहे. उद्गार वापरा, पूर्णविराम जे काय असेल ते. परत भाग सोडला, ठीक आहे. आता निबंध लेखन मी क्रीडांगण बोलतोय. बघा हे कशी सुरुवात पाहिजे? पहिला पॅराग्राफ पडला. नमस्कार मित्रांनो! एक्सक्लेमेशन मार्क, उद्गारवाचक चिन्ह तिथं दिलेलं आहे. त्यानंतर त्या संदर्भात आता बघा पहिल्या 2 ओळी जरी वाचला तर तुम्हाला कळेल. अरे, इथे खाली बघा मी क्रीडांगण बोलत आहे. घाबरू नका. मी आज तुम्हाला एक ज्ञानाची गोष्ट सांगणार आहे. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रोज शाळा संपली की अनेक मुलं इथे अनेक खेळ खेळायची. क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन इत्यादी खेळ. म्हणजे ते निर्जीव वस्तू स्वतःहून बोलते आहे, हे तुम्हाला लिहायचं. काही विद्यार्थी काय करतात, मी क्रीडांगण बोलतोय, तर त्यावरती वेगळंच काहीतरी चालू करतात. म्हणजे मी क्रीडांगण असतो तर मी हे केलं असतं, मी क्रीडांगण असतो तर ते केलं असतं, हां. मी क्रीडांगण असतो. तुम्हाला जर तर विचारलेलं नाही आहे, तुम्ही आहातच, तुम्ही एक्झिस्ट करता हे विचार करूनच तुम्हाला तिथं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता बघा तिथं तुम्ही मनाची एखादी चारोळी, कविता, सुविचार काही तिथं बनवून लिहू शकता. व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यायी ठेवावे, हे ध्यानी ठेवावे सूत्र. बरोबर? हे कसं सुचलं विद्यार्थ्याला? तर वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुम्ही वाचन व्यवस्थित केलेलं आहे. तुम्ही इतर पुस्तकं वाचता, न्यूज वर्तमानपत्र वाचता. ठीक आहे. त्यांना हे पटपट सुचेल किंवा एक्झाम अगदी 8 दिवसांवरती आली, तरी मी अजून टीव्हीच पाहतोय, मी नेटवरती फक्त रील्स स्क्रोल करत बसलेलो आहे. तर त्यांना हे सुचेल का? तर अजिबात ह्या गोष्टी सुचणार नाहीत. तर त्यामुळे प्रेझेंटेशन देत असताना नेमकं तिथं मुद्दा काय आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला तिथे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. शॉर्ट क्वेश्चनच्या बाबतीत किती ओळ लिहावी? तर किमान 7 ते 8 ओळी लिहिण्याचा तिथं प्रयत्न करा. ठीक आहे. ब्रॉड क्वेश्चनच्या बाबतीत 10 ते 15 ओळी लिहिण्याचा प्रयत्न करा आणि निबंध जर असेल, तर पाठपुट 1 पान किमान तुमचं भरलं पाहिजे. ठीक आहे. दीड पान जरी भरलं तरी ठीक आहे. किती मार्कांसाठी प्रश्न आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. म्हणजे 5 मार्काला प्रश्न विचारलाय आणि मी तिथं 15 ओळी लिहितोय. वेळ वाया जातोय. किंवा 10 मार्कांना प्रश्न विचारलेला आहे आणि मी तिथं 10 ओळींमध्ये समाधान मानतोय, तरीसुद्धा तुमचे मार्क कट होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे त्याचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता आलं पाहिजे. आता जे मराठीच्या बाबतीत सांगितलेलं आहे, मी तुम्हाला ते डेमो पेपर सगळे सेंड करणार आहे. वेळेचं थोडंसं तारतम्य बंधन पाळता मी थोडंसं फास्टसुद्धा काही गोष्टी घेत आहे. पण तुम्ही तुमच्या सगळ्या शंका तिथे विचारू शकता. आता आपला जो विषय आहे मॅथ्सचा वगैरे, मॅथ्स 1 किंवा M2 वगैरे, तर हे पेपर कशा पद्धतीनं लिहिले पाहिजेत ते सुद्धा व्यवस्थित समजून घ्या. आता प्रश्न पहिला तिथं आला असेल, ठीक आहे. प्रश्न पहिला तिथं आला असेल, की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वगैरे. तर इथं बघा त्यांनी ह्या बाजूला रेष मारलेली आहे रफ वर्कसाठी, बरोबर? आणि त्याच्यानंतर रफ वर्क असं तिथं नमूद करा, ठीक आहे. रफ वर्क किंवा मराठीमध्ये मराठी मीडियमचे विद्यार्थी कच्चे काम असं नमूद करा आणि त्याच्यानंतरच सोडवायला घ्या. आता चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह वगैरे हे लिहिण्याची गरज नाही. हे लिहिण्यामध्ये सुद्धा 4 ते 5 सेकंद जातात. अजिबात गरज नाही. प्रश्न पहिला, त्याच्यामधला ए लिहितोय मी आणि एमध्ये जे काही उपप्रश्न असतील, प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, तिसरा हे लिहितोय. तुम्ही हे नाही लिहिला म्हणून त्या पर्यवेक्षकांना समजणार नाही असं काही होत नाही. तर एचं उत्तर ए आहे. दुसऱ्याचं उत्तर बी आहे. तिसऱ्याचं उत्तर मे बी बी आहे. तिसऱ्याचं उत्तर सी आहे. आता हे विद्यार्थ्यांनं बरोबर केलेलं आहे. तिथं त्यांना मार्कसुद्धा दिलेला आहे. पण मी काय म्हणेल, की ए फक्त लिहू नका. तर तुम्ही काय करा, की फॉर एक्झाम्पल पहिल्याचं उत्तर 10x असं आलेलं आहे. ठीक आहे. तर लिहा ते. ए बरोबर ए 10x आलेलं आहे.
दुसरं तिथं आलेलं आहे, की तिथं बहुतेक पायथागोरस थेरम वगैरे M2च्या बाबतीत म्हणतोय तो विचारलेला म्हणून ते लिहिलेलं आहे. किंवा रॅशनल, इररॅशनल संदर्भात काहीतरी तिथं विचारलेलं, तर मी ते लिहिलेलं. असं त्या उत्तराच्या समोर रिकाम्या जागांसाठी जास्त वेळ जात नाही आपल्याला. तर ते तिथं लिहा. ठीक आहे. आता रफ वर्क करताना इथं उजव्या बाजूला बघा, त्या विद्यार्थ्यांनी रफ वर्कसुद्धा स्टेप बाय स्टेप एकाखाली एक लिहिलेलं आहे. तर केची व्हॅल्यू 1 आलेली आहे. तर ते लिहिलं त्यांनी. ठीक आहे. इथे एक्सची वगैरे व्हॅल्यू काढत असताना किंवा हे समीकरण सॉल्व्ह करत असताना एकाखाली एक सगळं स्टेप बाय स्टेप सोडवलेलं आहे. म्हणजे त्याचा विद्यार्थ्याचा सुद्धा गोंधळ होत नाही. ठीक आहे. रिकाम्या जागाच्या बाबतीत असेल, ट्रू ऑर फॉल्स तुम्हाला जे कळायला असेल, तर ते तुम्ही या पद्धतीने सोडवा. आता इथं सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा काही क्वेश्चन आलेले होते. तर त्या संदर्भात बघा, की गिव्हन लायनर इक्वेशन्स तिथं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. त्यानंतर 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. आता बघा इथं आपल्याला इक्वेशन विचारलेलं होतं. तर पहिलं जे आहे, ठीक आहे, माझं इक्वेशन 1 आहे, लिहा तिथं त्याच्यासमोर. ठीक आहे. दुसरं जे आहे, इक्वेशन माझं 2 आहे, ते लिहा तिथं. आता बघा, सॉल्व्हिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 म्हणजे समीकरण 2. ठीक आहे. हे पहिल्यातून काय केले, समीकरण 2 हे पहिल्यातून काय केले, वजा केले. असं लिहा तिथं, पहिल्यातून वजा केले. म्हणजे प्रेक्षकांना समजू दे ना तुम्ही काय क्रिया केली ती. फक्त आकडेमोड केला, तर तुम्ही एक ॲव्हरेज विद्यार्थी ठरता. पण हे सगळं लिहून केला. सेमीवाल्यांनी इंग्लिशमध्ये लिहिणं साहजिक आहे, मराठीवाल्यांनी तर मराठीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. तर समीकरण 2 मधून जे काही आपलं असेल, ठीक आहे. सॉरी, सबट्रॅक्टिंग म्हणलं आहे. ओके, ठीक आहे. तर हे इथं वजा करणं अपेक्षित आहे. मग त्यानंतर त्यांनी ते सगळं समीकरण लिहून घेतलं. त्यांची इथं वजाबाकी कंसामध्ये लिहिली. खालची चिन्ह बदलतात त्यावेळेला, ठीक आहे. हे आपण इथं लिहून घेतलं. त्यानंतर इथं 11 मधून वजा 21 गेले. मोठ्या संख्येचं चिन्ह आलं म्हणजे वजा 10 आले. त्याच्यानंतर इथं 15, ओके, 15 आणि 17, ठीक आहे. इथं 2y आले आणि त्याच्यानंतर इथं 2x आले. मग त्याच्यामुळं इथं बघा, कच्चं काम करताना सुद्धा इथं छोट्या-छोट्या गोष्टी व्यवस्थित कच्चं काम केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही काय कच्चं काम केलं याच्याशी कुणाला काही देणं-घेणं नाही आहे. पण तुम्ही अगदी कोणीतरी माझं कच्चं काम बघेल एवढं सुद्धा बारीक काढू नका, की तुम्हालाच नंतर उत्तर सापडणार नाही. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला ते कळलं पाहिजे, की ही चिन्ह सुद्धा महत्त्वाची आहेत. देअरफॉर किंवा रिझनसाठी जे असतात. ठीक आहे. देअरफॉरसाठी आणि त्यानंतर रिझनसाठी तेच उलटं. हां. कारण आणि म्हणून. हे 2 आपल्याला चिन्ह ही माहीत असणं गरजेचं आहे. मग ते चिन्ह आपल्याला इथं दिलं पाहिजे. आता त्याच्यानंतर इथं बघा, इक्वेशनच्या संदर्भात काय केलं यांनी, तर डिव्हायडेड बाय 2, 2 ने भागले. हे लिहिलं तिथं. लिहिल्यामुळे काय झालं, तुम्ही काय क्रिया करताय हे सुद्धा तुम्ही तिथं व्यवस्थित लिहिताय. म्हणजेच काय, तुमचं प्रेझेंटेशन चांगलं आहे, तुम्हाला ते गणित समजलेलं आहे, तुम्ही ते सोडवण्यासाठी सक्षम आहात, हे त्या पर्यवेक्षकानं समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. जे काही फायनल उत्तर येईल, त्याला बरोबर तिथं काय केलेलं आहे, चौकट केलेली आहे. म्हणजे नंतर ते सुद्धा शोधताना आपला वेळ जायला नको. ठीक आहे. या पद्धतीनं गणितं सोडवली. आता गणितं सोडवताना सुद्धा बघा, T9 = 39 - 2 हे इक्वेशन 1 होतं. लगेच लिहून घेतलं. ठीक आहे. द गिव्हन सिक्वेन्स इज ॲन AP वगैरे दिलेला आहे. ही सगळी सूत्र मांडणी केली. आता उत्तर लिहिताना सुद्धा बघा, एकाखाली एक. ठीक आहे. डाव्या बाजूला बरेच विद्यार्थी काय करतात, पहिली ओळ इथं होते, दुसऱ्या ओळीचा भाग इथून चालू होतो त्यांचा, तिसऱ्या ओळीचा भाग इथून चालू होतो, चौथ्या. ते काय करतात, ह्या बाजूला सटकत जातात. तर काही विद्यार्थी काय करतात, इकडून इकडे सटकत येतात. नाही चालणार. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करा, की ते शक्यतो एकाच व्यवस्थित तिथं ओळीमध्ये बसलं पाहिजे. ठीक आहे. याच भागात उत्तर आपलं आलं पाहिजे. इथं 1 ते 1.5 सेंटीमीटरचा जो काही भाग सोडलाय तो फक्त रफ वर्क करण्यासाठी. तुम्हाला ते दिसायला जर बरोबर वाटत नसेल, तर तुम्ही लास्ट पेजसुद्धा तिथं वापरू शकता. मग M1, M2च्या बाबतीत तुम्हाला या पद्धतीनं काम करायचं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला वाटतं, की एखादं मला ते उत्तर येत नाही, तर मी सांगेन, की ते तुम्ही पहिला कच्च्या कामामध्ये सोडवून घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरच मग पुढं तुम्ही ती गणित मांडायला सुरुवात करा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर समजा मी आता हा 4थ्या प्रश्नाचा भाग लिहिला आणि मला वाटलं, की हे उत्तर चुकीचं आहे. म्हणजे मी 3-4 ओळी लिहिल्या आणि माझं फायनल आन्सर तिथं खरं तर 9 यायला पाहिजे होतं, पण 6 आलं चुकून. फॉर एक्झाम्पल हे असं, हे असलं काही करत बसायचं नाही. म्हणजे तुमचं पूर्ण गणिताचा 50-60% किंवा 100% भाग चुकला आहे किंवा एखादा ब्रॉड क्वेश्चन वगैरे लिहिताना, तरी फक्त त्याच्यावरती काय करायचं, आपण एक तिरकी रेघ मारायची किंवा त्याच्यावरती क्रॉस चिन्ह करा, बास. ठीक आहे. त्याला परत असं बॉक्स वगैरे करत बसायचं काही गरज नाही. बरेच विद्यार्थी ह्याच्यामध्ये सुद्धा वेळ घालवतात. फक्त एक क्रॉस चिन्ह द्या, इतकं पुरेसं आहे. या पद्धतीनं सोडवायचं आहे. अगेन तेच, प्रश्न पहिला जर माझा इथं संपलेला आहे, तर प्रश्न दुसरा, नवीन स्वतंत्र प्रश्न, नवीन पेजवरती ह्या बॉक्समध्ये अंक
तो ॲड करूनच आपण आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. आता या विद्यार्थ्याचा जरी पेपर बघितला तर तुम्हाला इथं खाडाखोडला कुठेही वाव दिलेला नाही आहे. आणि बघा त्याच्यानंतर अंकांची मांडणीसुद्धा माहीत पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 2x अधिक 3y हे रेषेवर लिहिल्यानंतर जितकं चांगलं दिसतं तेच रेषेच्या खाली लिहिल्यानंतर हे थोडंसं बालिशपणा आपल्याला वाटू शकतो. ठीक आहे, आता मी स्क्रीनवरती लिहितो त्यामुळे ते दोन्ही दिसायला सुंदर दिसेल, पण रिअलमध्ये ज्या वेळा तुम्ही नोटबुकवरती लिहून बघाल, ठीक आहे, तर अंक किंवा इंग्रजीचे जे काही अंक असतील ते रेषेच्या वर लिहिण्याची पद्धत आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, रेषेच्या वरच लिहिलं पाहिजे, रेषेच्या खाली तर लिहायचं नाही आहे. तर त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की देअरफॉर किंवा रिझनची जी काही चिन्ह असतात, ठीक आहे, हे आपल्याला व्यवस्थित तिथं चिन्ह देणं गरजेची आहे. तर गुणदान पद्धती तिथं वर दिलेली आहे. ठीक आहे, क्वेश्चन दुसरा, त्यातल्या पहिल्या प्रश्नामध्ये किती अंक मिळाले, दुसऱ्यामध्ये किती मिळाले, त्या पर्यवेक्षणानंतर तिथं तपासलेलं आहे. ठीक आहे, अंकांची मांडणी व्यवस्थित करायला शिका. काही विद्यार्थ्यांना एक्स अजूनही जमत नाही, ते सगळे एक्स असंच लिहितात, असं नाही चालणार. ते कॅपिटल एक्स आहे की गुणुले आहे काय कळणार नाही. तर एक्स अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही. मी 10वीचे बरेच विद्यार्थी बघतो ते एक्स खूप विचित्र पद्धतीनं काढतात. ठीक आहे, ज्यांना जमत असेल अशा पद्धतीनं कंस करून लिहिण्याचा प्रयत्न करा. नसेल तर मराठीमधल्या गचा अर्धा भाग लिहा, हा गचा पुढचा भाग लिहिण्याची गरज नाही. आणि मराठीतल्या 9 अंक ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करा. म्हणजेच काय की इकडं गचा अर्धा भाग आणि त्यालाच जुळवून 9चा दुसरा भाग, एक एक्स लिहिण्याची पद्धत आहे. तर आपल्याला हे सगळे अंक स्मॉल लेटरमध्ये लिहायचे असतात गणिती भाषेत, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता ह्या विद्यार्थिनींनी थोडंसं रनिंग लिपी टाईप लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला सुद्धा तेच आलं पाहिजे काय? नाही. ठीक आहे, म्हणजे मी म्हटलं की इथं मी देतोय की ॲडिशन करत होतो, तर असू दे ना, आपले जे रेग्युलर आपण जसं लिहितोय तसं लिहा. रनिंग लिपीजमध्ये लिहिलं पाहिजे असं काही तिथं सक्ती नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही वेगवेगळी समीकरणं सोडवली होती. आता तुम्हाला भूमितीची ती काही समीकरणं वगैरे आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेबसाईटवरून बघितलं असेल किंवा सोशल मीडियावरूनच फक्त कनेक्ट असाल तर तुम्हाला ते तिथं सेंड केलं जाईल. ज्यांनी व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट केलेला त्यांना तिथं सेंड केलं जाईल किंवा त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरतीच तुम्हाला एक सेक्शन दिलं जाईल, तुम्ही त्याच्यामध्ये जाऊन ते PDF सगळे डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता त्या विद्यार्थ्यांना ते सोडवताना वगैरे, ठीक आहे, तर आता इथं बघा या प्रश्नासाठी यस, समजा इथं गुणदान मिळालेलं नाहीत, मी आता प्रश्न तो व्यवस्थित बघत नाही आहे, पण इथं 0 मार्क दिलेले आहेत, बरोबर. तर त्या विद्यार्थ्यांनी इथं काय केलेलं आहे की सोडवण्याचा किमान प्रयत्न केलेला आहे. आता समजा हे 4 स्टेपमध्ये सुटणारं गणित होतं. ठीक आहे, हे एक मार्कासाठी विचारलेला प्रश्न होता आणि तुमचं शेवटचं उत्तर इथं 1 यायला पाहिजे होतं, पण तुमचं आलं 0. म्हणजे इथून ह्या 2 स्टेपमध्ये कुठंतरी तुमची चूक झालेली शक्यता नाकारता येत नाही. पण पहिल्या 2 ओळी ज्या होत्या त्या बरोबर होत्या. मग अशा वेळेला तरी ते अर्धगणित शेवटी ह्या टफ प्रश्नांसाठी म्हणतोय सोडवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे अगदी इथं 0 मार्क मिळण्यापेक्षा 2 बरोबर स्टेप सोडवल्यामुळं कदाचित तुम्हाला तिथं अर्धा मार्क मिळण्याची शक्यता असते. बोर्ड परीक्षा असेल, कोणती परीक्षा असेल, त्याच्यामध्ये एक वाक्य लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये म्हटलं जातं की पांढऱ्याचं निळं करता आलं पाहिजे. येत नाही म्हणून कोरं सोडायचं नाही, काही ना काहीतरी तिथं लिहा, पण लिहाच. आणि जे टॉपर मुलं जे आहेत ते हेच तिथं काय करतात, त्यांची स्किल दाखवतात की भली उत्तर येत नसेल तर ते मनानं थोडंसं त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करून त्या सगळ्या ओळी तिथं भरायला बघतात. ठीक आहे, पेपर जास्तीत जास्त फिलअप करायला बघतात. आणि तुम्हीसुद्धा तेच करायचं आहे. मात्र याचा अर्थ असं नाही की सगळी तुम्ही उत्तरं फक्त अंदाजे सोडवली पाहिजेत. जे उत्तर अगदी येतच नाही आहे आणि आपल्याला तो भाग कोरा सोडायचा नसेल तर त्यासाठी मी ते सांगतो आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, स्वतंत्र प्रश्न स्वतंत्र पेजवरती. इथं अंक म्हणजे झेरॉक्समध्ये दिसत नाहीत, कदाचित तो तिसरा प्रश्न वगैरे असेल त्यातला, किंवा ABCD वॉटेवर जे काय असेल ते असेल, ते तिथं असण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जे फायनल उत्तर येतील, एक्सची व्हॅल्यू वगैरे जे काय मिळेल त्यांना चौकट बॉक्स करायला शिका. कारण बऱ्याच वेळा काय होतं, तुमच्या स्टेपपेक्षा फायनल आन्सर काय आलं याच्यावरती पहिला फोकस केलं जातं, मग तुमची वरची स्टेप बरोबर आहे का हे बघितले जातात. बऱ्याच वेळा तुमचा फायनल आन्सरच बरोबर नसेल तर वरचे जरा बघताना थोडंसं काय होऊ शकतं, आळस तिथं होऊ शकतो. रूट असेल, क्यूब असेल, हे संख्या व्यवस्थित कंसामध्ये लिहायला बघा. ठीक आहे, इथं 10 असेल तर 10चा वर्ग लिहायचा आहे व्यवस्थित. उजव्या बाजूला कोणत्या म्हणूया ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ते व्यवस्थित तिथं लिहिता आलं पाहिजे. मराठीवाल्यांनी सुद्धा त्या मराठीमध्ये गोष्टी व्यवस्थित लिहिल्या गेल्या पाहिजेत.
आता इथं 2 ए लिहिलेलं आहे, तर थोडंसं स्पेस असला पाहिजे. अगदी असं चिकटून लिहायचं नाही आहे. बऱ्याच वेळा ते एक्स लिहिला आहात की 2 ए कळत नाही, थोडंसं राहू दे स्पेस त्याच्यामध्ये. ठीक आहे, 2 ए दिलेला आहे. किंवा रूट करताना त्याच्याजवळ काय केलं पाहिजे, व्यवस्थित जागा ठेवली पाहिजे. अगदी सगळंच असं तुम्ही जर हे कराल तर ते लिहिला आहात की खोडला आहात हे समोरच्याला कळणं थोडंसं कठीण होऊ शकतं. या पद्धतीनं आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे. आता समजा मी एक प्रमेय, ठीक आहे, एक सिद्धांत सोडवतो आहे, तर आकृती कुठं काढायची हा भागसुद्धा आपल्याला माहीत पाहिजे. तर कच्चं काम करत असताना भूमितीचं समजा मी पायथागोरस थेरमच्या संदर्भात काहीतरी लिहितोय, ठीक आहे, तर मी रफमध्ये आकृती काढेल. ठीक आहे, मला तिथं काय असेल ते विचारलं असेल, मी त्याच्या सगळ्या स्टेप इथं कच्च्या कामामध्ये लिहून घेतल्या, उत्तर बरोबर निघालं तर मी काय करणार, इथून लिहायला सुरुवात करणार, डाव्या बाजूला अंक वगैरे घालणार, त्याच्या स्टेप सगळ्या लिहित जाणार, जे काही मला सिद्ध करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुमचा डायग्राम जो आहे तो 5-6 ओळीमध्ये किंवा 4 ओळीमध्ये किमान काय करा की उजव्या बाजूला नेहमी डायग्राम काढा. आता तुम्हाला गणिताच्या संदर्भात डायग्राम पेन्सिलनं काढण्यासाठी अलाउड असेल, पेपरमध्ये सूचना असेल तर पेन्सिलचा वापर करा, डायरेक्ट पेननं काढला तरीसुद्धा तिथं चालेल, पण शक्यतो पेन्सिलचा वापर केलेला कधीही बरा. तो डायग्राम काढा, त्याला व्यवस्थित नावं द्या. ठीक आहे, नावं देताना सुद्धा आपल्याला नेहमी स्मॉल लेटरमध्ये दिलं पाहिजे. त्याची जी काही व्हॅल्यू तिथं ॲड केली असेल ती व्यवस्थित व्हॅल्यू तिथं ॲड करा. ठीक आहे, बायसेक्टर वगैरे जे काय आपलं असेल तर ते करा. उजव्या बाजूला नेहमी आकृती असली पाहिजे आणि डाव्या बाजूला तुमचं लिखाण हे असलं पाहिजे. हे गणित आणि बुद्धिमत्ता M1 आणि M2च्या बाबतीत सांगतो आहे. ठीक आहे, सायन्सच्या बाबतीत थोडंसं इथं वेगळं असू शकतं. आणि त्याच्यानंतर हा जर विद्यार्थ्याचा पेपर बघितला तर खाडाखोड इथं सुद्धा कुठंही नाही आहे, कारण कच्च्या कामामध्ये सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये ॲड करून, ठीक आहे, सगळी शहानिशा करून मग त्यांनी तो सोडवलेला आहे. आता इथं बघा बरेच रिझनच दिलेले आहेत, अंक कमी आहेत, पण ते व्यवस्थित प्रेझेंटेशन आहे. तर पेपर सोडवण्याचं हे एक स्किल आपलं अशा पद्धतीनं असायला हवं. इथं काही व्हॅल्यू ॲड करत असताना, ठीक आहे, जो काही मुद्दा आहे तो इथं सगळा लिहून घेतलेला आहे, आपल्याला काय काय करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर व्यवस्थित त्याला काय केलेलं आहे, बॉक्ससुद्धा तिथं करून घेतलेला आहे या ठिकाणी. ते व्यवस्थित बॉक्ससुद्धा करून घेतला. ठीक आहे, बॉक्स करून घेतला. जर मुद्द्याच्या वर इथं एक रेष मारला तर ते जास्त उत्तम होईल. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं सगळ्या व्हॅल्यू वगैरे ॲड करायला आपण सुरुवात केली. ज्या काही व्हॅल्यू असतील आपण तिथं किमती त्याच्यामध्ये ॲड करत गेलो तर आपल्याला ह्या गोष्टी कळतील. आता हे XI वगैरे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती आहेत, त्याचंसुद्धा तुम्हाला एक PDF सेंड करणारच आहे. सेशन थोडंसं जास्त व्हायला नको, तर त्यामुळे थोडंसं आपण फास्टमध्ये ह्या काही गोष्टी घेऊया. ह्यातला काही भाग राहिला तर उद्याच्या सेशनमध्ये परत आपण ते रिपीट करण्याचा प्रयत्न करणारच आहोत. ठीक आहे, आता इथं बघा साइन कॉस थिटाच्या बाबतीत वगैरे लिहित असताना सुद्धा, ठीक आहे, मजकूर ज्या बाजूला लिहिला बरोबर चिन्ह देऊन त्याच्या ज्या काही व्हॅल्यू असतील किंवा रिझन असेल ते बरोबर तिथं ॲड केलेलं आहे. त्या गोष्टीच्या खालीच लगेच दुसरी बाब तिथं आलेली आहे. ठीक आहे, म्हणजे बरोबर चिन्हाची जी जागा आहे ती सुद्धा एक व्यवस्थित ठिकाणी प्लेस केलेली आहे, ती सुद्धा व्यवस्थित ठिकाणी प्लेस केलेली आहे. म्हणजे या बाजूला सगळ्या काही गोष्टी वेगळ्या असतील आणि बरोबर चिन्हाच्या या बाजूला, आणि हे सगळे एका लाईनीमध्ये आहे, त्यामुळे ते वाचताना सुद्धा समोरच्याला जास्त आरामदायक वाटतं. आणि अंक लिहिताना सुद्धा तुम्ही थोडीशी ती, जर काही विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराचा जर काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ते व्यवस्थित घरी सुंदर हस्ताक्षरासाठी थोडंसं ट्राय करा. आपला प्लस बरोबर येतो आहे का, मायनस बरोबर येतो आहे का, मल्टिप्लिकेशन असेल, ठीक आहे, डिवाईड करताना आपली चिन्ह बरोबर येतात का, त्यानंतर ब्रॅकेट आपण व्यवस्थित करतो आहे का, सगळे मला ब्रॅकेट व्यवस्थित जमतात का. ठीक आहे, हे सगळे ब्रॅकेट मला व्यवस्थित जमत आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरी पहिला थोडंसं परत प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. कारण जर शाळेमध्ये समजा तुम्हाला त्या गोष्टींवरती काही बोललं नसेल, पण बोर्ड पेपर तपासत असताना ती व्यक्ती दुसरी असणार आहे, तर ते तुमच्या सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करतील असं होत नाही. ठीक आहे, तुम्ही बघितलं असेल की एक छोट्या व्हॅल्यू सोडवताना सुद्धा, ठीक आहे, प्रश्न लिहिला बरोबर एकाखाली एक व्हॅल्यू ॲड केल्यामुळं हे दिसायला एकदम सुंदर दिसतं आणि उत्तरसुद्धा पटपट सापडायला मदत होते. रूटच्या संदर्भात सुद्धा बघा, रूटमध्ये सुद्धा ज्या वेळा काही व्हॅल्यू दिलेल्या असतील, ठीक आहे, तर ब्रॅकेटमध्ये देताना तो रूट त्याला टच झालेला
नाही आहे. रूट इथं आहे ते स्पष्टपणे दिसतं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी तिथं व्यवस्थित प्लेस केलेल्या आहेत. खालचा रूट येताना सुद्धा तिथं एक ओळ किंवा थोडंसं भाग तिथं सोडणं गरजेचं आहे. इथं घ्यायला पाहिजे, नाही तर जर तुम्ही इथून घेतला तर ते सगळे अंक मिक्स होण्याची शक्यता आहे. तर ह्या बारीक बारीक गोष्टी असतात, पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला त्याचं सादरीकरण व्यवस्थित करता येईल. ठीक आहे. आलेखाचा जो काही पेज दिलेला होता, आता ठीक आहे, हा भाग संपूनच घेतो. तर इथं स्केल आलेखच्या बाबतीत काय, तुम्हाला ही जी काही एक्स आणि वायची व्हॅल्यू आहे, लाईन आहे, ही पहिला याच्यावरतीच तुमचा मार्क ठरलेला आहे. ठीक आहे. आता ही जर समजा 2 मार्कासाठी जर आलेला असेल किंवा 4 मार्कांसाठी, तर ही जी हा वाय पॉईंट आहे. ठीक आहे. आणि हा एक्स पॉईंट आहे. ही पहिला तुम्ही ज्यावेळेला रेषा काढाल आणि त्यानंतर हे 10, 20, 30, 40, 50 ज्या काही व्हॅल्यू असतील त्या ॲड कराल. ठीक आहे. उभ्या आणि आडव्या एक्सवरच्या आणि वायवरच्या व्हॅल्यू. ठीक आहे. इथंच तुम्हाला पहिला अर्धा मार्क मिळून जातो. त्याच्यानंतर एक्सवरती मला XYZ जे काही दाखवायचं आहे ते इथं लिहिलं, वायावरती जे काही दाखवायचं आहे ते इथं लिहिलं. ह्या गोष्टी पेन्सिलनंच काढायच्या आहेत. बरोबर त्याच भागामध्ये, ठीक आहे, इथं 25च्या बाबतीत एक दाखवलेलं आहे, मे बी इथं 0 असेल. त्यानंतर इथं 65च्या आसपास एक दाखवलेला आहे, 80वरती एक दाखवलेला आहे, त्यानंतर इथं 15वरती एक दाखवलेला आहे. ठीक आहे. ह्या व्हॅल्यू बरोबर आपल्याला ॲड करता यायला पाहिजेत. मग फक्त इतकंच ॲड केलं किंवा समीकरण सोडवलं म्हणजे झालं का, तर अजिबात नाही. ठीक आहे. चिन्ह आणि प्रमाण हे स्केल जे दिलेलं आहे, प्रमाण स्केल, हे लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. इथं XY मी काय काय ॲड केलं, ठीक आहे, म्हणजे इथं 1 सेंटीमीटर बरोबर 10 स्टुडंट हे लिहिणं गरजेचं आहे, त्याशिवाय मार्क भेटत नाहीत. त्यानंतर इथं एक्सवरती मी काय केलेलं आहे, इथं ब्लर दिसतंय थोडंसं, पण तरी ओके, समथिंग काहीतरी आहे, 2 सेंटीमीटर म्हणजे 20% असं काहीतरी आहे तिथं. ह्या गोष्टी ॲड करून त्याला एक छोटासा इथं बॉक्स बनवणं गरजेचं आहे उजव्या बाजूला. ठीक आहे. वरच्या बाजूला तुम्हाला ते प्रमाण बनवायचं आहे गणित बुद्धिमत्ताच्या बाबतीत. आणि जर भूगोलासुद्धा तुम्हाला ज्यावेळेला असा आलेख दिला जातो, तर तिथं प्रमाणासोबत तुम्हाला सूची इंडेक्ससुद्धा एक बनवावा लागतो. ते आपण भूगोलच्या पेपरचं डिस्कशन करताना बघूया. ठीक आहे. तर या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही तिथं विचारू शकता. तर आजच्या पहिल्या सेशनमध्ये फक्त इतकाच भाग, की बोर्डाच्या पेपरचं सादरीकरण कसं असावं. याच्यामध्ये आपण मराठीचा भाग बघितलेला आहे, हिंदीचा भागसुद्धा तुम्हाला सेम तसंच भरायचा आहे. त्याच्यानंतर इंग्रजीच्या पेपरचा तो भाग कशा पद्धतीनं भरायचा असतो हे सुद्धा आपण थोडंसं आणखी थोडंसं बघूया. गणित आणि बुद्धिमत्ता याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया दिली की तो पेपर जो आहे तो कशा पद्धतीनं आपल्याला भरायचा आहे. मग हे फक्त टॉपरचं पहिल्या दिवसामध्ये फक्त तुम्हाला टॉपरचा पेपर लिहिण्याची पद्धत दाखवलेली आहे, रेषा कुठल्या मारल्या पाहिजेत, बारकोड होलोक्राफ्ट कसा पेस्ट केला पाहिजे, खाडाकोड करताना काय केल्या पाहिजेत, इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग फक्त इतकंच ऐकल्यानंतर तुम्ही टॉपर आहात का, तर अजिबात नाही. यासाठी तुम्हाला पुढचे 2 सेशन अजून अटेंड करावे लागतील. अजून याच्यामध्ये सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, पण वेळेचं आपण थोडंसं बॅलन्स करता. ठीक आहे. आजच्या पहिल्या दिवसाच्या सेशनमध्ये फक्त आपण इतकंच बघणार आहोत. आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल आणि त्यानंतर उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये तुम्हाला ह्या बऱ्याच गोष्टी मिळून जातील. जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील आणि त्यांना हे सेशन अटेंड करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांना हे अटेंड करण्यासाठी सांगा, कारण याच्यामध्ये फक्त 99 रुपयाची फीमध्ये 3 दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत. रोज संध्याकाळी फक्त तुम्ही 1 तास ह्या गोष्टी अटेंड करणार आहात आणि बाकीच्या वेळेमध्ये फक्त आणि फक्त अभ्यासावरती फोकस करणार आहात. रिव्हिजन असेल, उरलेला अभ्यास असेल आणि त्यानंतर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव जो की टाईम लावून करायचा आहे. ठीक आहे. आता तुमचा जर पेपर 2.5 तासांमध्ये होत असेल तर बोर्ड परीक्षेचा त्याच्यापेक्षा 15 मिनिटे जास्त वेळ लागू शकतो, एक असं आपण साधारण गृहीत धरू शकतो. या पद्धतीनं तुम्हाला ते प्रॅक्टिसमुळेच तुम्ही परफेक्ट होणार आहात. तुम्ही कोणती प्रॅक्टिस न करता फक्त पाठांतर किंवा उजळणी करून रिव्हिजन करून परीक्षेला गेलात आणि मी 90+ मार्क पाडतो असं होत नाही. यासाठी आपल्याला भरपूर सराव करायचा असतो. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा अभ्यास झाला नसेल तरी तो पेपर कसा फिलअप जास्त आपल्याला करता येतो आणि कसे मार्क मिळवता येतात या संदर्भात सुद्धा काही ट्रिक्स सांगितलेले जाणार आहेत. पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही अभ्यास करू नये, तरचा भाग आहे तो. ठीक आहे. काही वेळेला अनावश्यक अडचणींमुळे किंवा आपली तब्येत बिघडली असेल तर काही विषयाचा अभ्यास मागे राहिला असेल, त्या विषयाची भीती असेल तर ते कसं करायचं हे सुद्धा आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही इथं विचारू शकता, किंवा हे सेशन थोडंसं मोठं झालेलं आहे तर त्यामुळे आपण तुम्ही पर्सनली
जो ऑफिशियल व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे तुम्ही तिथं इन्क्वायरी करू शकता किंवा भक्ती ज्युनियर अकॅडमी या ऑफिशियल इंस्टाग्राम पेजवरती सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करू शकता किंवा भक्ती ऑफिशियल भक्ती अकॅडमी .official@gmail.com या ऑफिशियल मेल आय डीवरती सुद्धा तुम्ही मेल करू शकता. पण इतक्या गोष्टी नका करू. जनरली व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम ह्या 2 गोष्टी विद्यार्थी वापरतातच, शालेय विद्यार्थीसुद्धा. तर तुम्ही या दोन्ही ठिकाणी सुद्धा इन्क्वायरी करू शकता. आजच्या सेशनमध्ये फक्त इतकंच. थँक्यू.